We'll open our Bibles to James chapter 4 verse 8. याकोब 4 त्यातलं 8 वचन आपण काढूया. Draw nigh to God and he will draw nigh to you. याकोबाचा 4था अध्याय आणि त्यातलं 8 वचन. Amen. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. Amen. Amen. The first point we learned was what is drawing near to God. पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा की देवाजवळ येणे म्हणजे काय. Second point was what happens when we draw away from God. दुसरा मुद्दा जेव्हा आपण देवापासून लांब जातो तेव्हा काय होतं. Amen. आमेन. The more we go away from God, जेवढे आपण देवापासून लांब जाऊ the more dried up you become. तेवढं आपलं जीवन वाळून जातं. You become dried up completely. तेवढं आपण पूर्ण सुकून जातो. And there is no life in you. आणि आपल्यात जीवन राहत नाही. We are just living. फक्त आपण जगत असतो पण जीवन राहत नाही. There is no freshness. आपल्यात एक ताजेपणा राहत नाही. There is no anointing. टवटवी राहत नाही, अभिषेक राहत नाही. You start losing your joy. आणि आपल्यातला आनंद निघून जायला लागतो. Amen. आमेन. And that's why we have to see that we are daily close to God. आणि म्हणून आपण हे रोज बघायचं, रोज ही दक्षता घ्यायची की आपण रोज देवाच्या जवळ असलं पाहिजे. The more you go away from God, जेवढं आपण देवापासून लांब जाऊ, from the church, चर्च पासून लांब जाऊ, from prayer, प्रार्थनेपासून लांब जाऊ, from worship, आराधनेपासून लांब जाऊ, from reading the word, देवाचं वचन वाचण्यापासून लांब जाऊ, the more you shall be depleted of strength. तेवढं जास्त आपल्यातली शक्ती निघून जाईल. That's what we saw in Hosea 7:9. होशेचा 7वा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन आपण हेच पाहिलं. Strangers have devoured his strength, and he knows not. Yes, gray hairs are here and there upon him, yet he knows not. होशे 7वा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन. परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे आणि तो हे जाणत नाही. होय, त्याच्यावर कोठे कोठे पिकलेले केस दिसतायत तरी तो हे जाणत नाही. Praise God. His hair becomes white and he doesn't realize it. त्याचे केस पिकले, अक्षरशः केस पांढरे झाले तरी याला समजेना. Strangers always devour your strength. परके नेहमी येऊन आपली शक्ती नाश करून जातात. Amen. Strangers means that can be anybody. परके म्हणजे त्या बाबतीत कोणी असू शकतं. We are living in this world. आपण या जगात राहत आहोत. We are working with the ungodly people. अभक्तिमान लोकांबरोबर आपण कामकाज करतो. And when you come back home, आणि जेव्हा आपण घरी संध्याकाळी परत येतो you feel so weak. त्याला इतकं अशक्त वाटतं आपल्याला. Because strangers devour your strength. कारण ही परकी माणसं जी असतात ती आपली शक्ती खाऊन टाकतात. And that's why you need the presence of God आणि म्हणून देवाचा सहवास आपल्याला गरजेचा आहे. to refill you, आपल्याला परत भरायला, to energize you, आपल्याला परत ती शक्ती द्यायला, to give you the joy. आपल्याला तो आनंद द्यायला. Amen. आमेन. I spoke to you on Isaiah 17:10 and 11. यशाया 17:10 आणि 11 वर मी तुमच्याशी बोललो. And then I spoke to you on Jeremiah 2:25. मग इर्मिया 2:25 वर बोललो. Amen. आमेन. And there it says तिथे लिहिलंय in Jeremiah 2:25, इर्मिया 2:25 मध्ये, withhold thy foot from being unshod and thy throat from thirst. इर्मियाचा 2रा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन आपल्याला असं सांगत आहे, तू आपले पाय अनवाणी राहू देऊ नको Yes. आणि आपल्या घशाला कोरड पडू देऊ नको. Did you see that? बघा, When you stay away from God, जेव्हा आपण देवापासून लांब राहतो your shoes are worn out. त्याला आपले जे काही आपल्या वाहनं असतात त्या झिजतात, Our throats are parched. घशाला कोरड पडते. Sometimes you see people who have long since come to church, how dry they look. कधी कधी आपण अशा माणसांना पाहतो ना आणि आपल्या लगेच लक्षात येतं की जी माणसं खूप दिवसांपासनं चर्चला आलेली नाही आहेत, चर्चपासनं लांब आहेत, ती माणसं जर कधी आपल्याला भेटली तर आपल्याला लगेच हे जाणवतं की हे कोरडे पडलेले आहेत, हे अनवाणी आहेत, वाहना झिजलेले आहेत. They live in fear. त्यांना भीती वाटते, They live in doubt. त्यांना शंका येते. Amen. आमेन. And then they don't know, even though they may be making mistake and grave mistake, they don't realize it. आणि मग त्यांच्या हातून जरी मोठ्या मोठ्या चुका झाल्या तरी त्यांना कळत नाही. They don't know त्यांना कळतच नाही, because the light does not shine. कारण की प्रकाश चमकत नाहीये. I would like to speak on the natural aspect of one place and then we can glean some spiritual lessons from it. एका जागेच्या नैसर्गिक पैलूविषयी बोलून मग त्यातला आध्यात्मिक पैलू मी घेईन. If you see the place that Jesus lived and ministered, येशू ज्या जागी राहिला आणि येशूनं ज्या जागी सेवा केली ते जर तुम्ही पाहिलं there was more release of the demonic oppression in that place. तर त्या जागेमध्ये
सैतानी शक्ती खूप मोकळी झालेली दिसते. Like wherever Jesus ministered frequently, जसं जिथे कुठे येशू ख्रिस्ताने सारखी सारखी सेवा केली there was more release from the demonic operations. तिथं सैतानी शक्तींपासनं खूप मोकळीकता होती. One area where Jesus most of the time ministered was at the Sea of Galilee. एक प्रदेश जिथं येशू सारखी सारखी सेवा करायचा आणि तो प्रदेश म्हणजे गालिलचा समुद्र. The Sea of Galilee गालिलचा समुद्र is in fact a sweet water उलट पक्षी lake, गोड पाण्याचा हा लेक आहे, तळ आहे. and it is 7 miles wide 7 मैल असा रुंद आहे, and 8 miles long. 8 मैल असा लांब आहे. And the Jordan River flows into the Sea of Galilee. यार्देन नदी गालिल समुद्रात वाहते. Sometimes the water increases, sometimes the water decreases. कधी कधी त्याचं पाणी वाढतं, कधी कधी त्याचं पाणी कमी होतं. And we had been to that place. त्या जागी आम्ही जाऊन आलोय. And this is the place where Jesus centered his ministry while he was on this earth. आणि येशू ख्रिस्त या भूतलावर असताना त्याने या जागेला एक केंद्रस्थान करून तिथून आपली सेवा केली आणि ती जागा म्हणजे गालिलचा समुद्र. And if you see most of the miracles, about 65 to 75% of the miracles written in the 4 Gospels Char- were around this area. 4 शुभवर्तमानांमध्ये जवळजवळ 65 ते 70 जे काही चमत्कार घडलेले लिहिलेले आहेत ते सगळे या गालिल समुद्राच्या प्रदेशात झालेले आहेत. And when you cross over the lake of Galilee आणि गालिल समुद्र किंवा सरोवर जेव्हा आपण पार करून जातो, and you cross to the other side, पैल तिरी पार करून जातो, then you come to the Grecian Syrian culture. मग तिथे आपल्याला सिरियन संस्कृती दिसते. That was the territory where lot of idol worship was done. तो प्रदेश म्हणजे जिथे खूप मूर्ती पूजा चालायची, And there were lot of temples built and idol worship was done. खूप मंदिरं तिथं बांधलेली होती, खूप देवळं बांधलेली होती, खूप मूर्ती पूजा त्या प्रदेशात चालायची. Because if you cross the river of Galilee, गालिल नदी सरोवर समुद्र जे म्हणाल ते तुम्ही जेव्हा पार करता it was occupied more by the Romans, and so the Roman culture was seen more there. तर पार केल्यानंतर पहिल तरी रोमी लोकांचं जास्त साम्राज्य असायचं आणि म्हणून रोमी संस्कृती त्या पहिल तरी जास्त प्रमाणात दिसली And one of the जायची. most outstanding miracles of Jesus was the healing at Gadara. एक उठून दिसणारा जो चमत्कार येशू ख्रिस्ताने तिथे केला तो म्हणजे तो गदारा प्रदेशातला जो सैतानग्रस्त त्याला सुटका दिली तो. And that place was full of idolatry. आणि ती जागा मी आत्ताच म्हटलं मूर्तीपूजेनी भरलेली. And there was this one man who was demon possessed, एक माणूस होता तिथे ज्याला सैतान लागलेला, and he had 2,000 demons in him. 2000 भूत त्याच्यात होती. So you can imagine one man carrying 2,000 demons. कल्पना करा एका माणसात 2000 भूत आहेत. That's what Jesus said, legion in him. येशू म्हटला ना त्याच्यात सैन्य आहे. And all the 3 Gospels speak about this incident. तिन्ही शुभवर्तमान या घटनेविषयी बोलतात. And this incident took place in the city of Gadara. ही घटना गदारा या शहरात किंवा नगरात झाली. Now the name Gadara can be traced to the time of Joshua. गदारा हे नाव योशुआच्या कारकिर्दीत देखील दिसतं. And this is what the historian Josephus wrote. जोसेफस नावाचा एक इतिहासकार होता, त्यांनी असं लिहिलंय That Gadara was the principal city of the land of Gad. गाद या प्रदेशात गदारा एक मुख्य नगर. Amen. Amen. That is the time, during the time of Joshua, the tribe of Gad had settled there. योशुआच्या कारकिर्दीमध्ये गादचं कुळ तिथे स्थिरस्थायी झालं. You know, Jacob had 12 sons. तुम्हाला हे तर माहितीच आहे ना, याकोबाला 12 मुलं होती. And one of Leah's maid gave birth to a child and she named him Gad. लेयाच्या एका दासीनं मुलाला जन्म दिला ज्याचं नाव ठेवलं गाद. And Gad means troop. गाद म्हणजे सैन्य किंवा छावणी. And I will link to you what is this troop now. आणि मी तुम्हाला हे दाखवीन की हे सैन्य किंवा ही छावणी काय आहे. Now when Joshua, he योशुआ brought the children of Israel across the river of Jordan, योशुआने जेव्हा इस्रायली लोकांना यार्देन नदीपाशी आणलं and the tribes began to settle आणि सगळी beyond the river of Jordan, आणि कुळं यार्देन नदीपाशी जेव्हा स्थायी व्हायला लागली, सेटल व्हायला लागली, he started giving allotting plots of land to all the tribes of Israel. त्याला योशुआने इस्रायलच्या सगळ्या कुळांना जमीन वाटप करायला सुरुवात केली. And the tribe of Gad lived in the area of this territory. Today we call it as the Golan Heights. प्रदेश वाटप करायला सुरुवात केली आणि आज तो गाद हे कुळ तिथे राहणार. And this is on the other side of the Sea of Galilee where Jesus ministered. गालिलचा हा पैल तीर की ज्या पैल तीरी येशूनी सेवा केलेली. This is where that thing happened where this demon possessed man in Luke 8 was set free.
लूक 8 मधला भूतग्रस्त माणूस जो मोकळा झाला हा चमत्कार या गालिलाच्या पैलतीरी झालेला आहे. Now, why it's important to know about the tribe of God? गादच्या कुळाविषयी समजून घेणं का महत्वाचं आहे? According to the book of Judges, शास्त्रेच्या पुस्तकानुरूप the tribe of God was far away, the furthest away from Jerusalem. गादचं कुळ यरुशलेमपासून अगदी लांब. And so since they were very far away from Jerusalem, then all other tribes settled beyond the river. आणि यरुशलेमपासून हे गाद कुळ खूप लांब आणि बाकीची जी सगळी कुळ नदीपाशी स्थायी झालेली. Because they had all to come to Jerusalem to worship God. कारण सगळ्यांना यरुशलेमला देवाची आराधना करायला यायला लागायचं. You know, in those times during the Passover and Tabernacles, they all had to come down to Jerusalem, every tribe to worship God. त्या जमान्यामध्ये वलांडणाच्या काळात आणि मंडपाच्या सणाच्या दिवसांमध्ये सगळ्यांना प्रत्येक कुळाला यरुशलेमच्या मंदिरात आराधना करायला यायला लागायचं. That's what the law had said. असं नियमशास्त्र म्हणायचं. All those who are 20 and above, they have to come to Jerusalem during Passover and Tabernacles. जे सगळे 20 आणि 20च्या पुढचे आहेत त्यांनी सगळ्यांनी यरुशलेमला मंदिरात आराधना करायला यायला हवं. Amen. Amen. And so, since the Passover also is to come, and then Pentecost and all those festivals they had to celebrate. तर वलांडण यायचा, पेंटिकॉस्ट यायचा, हे सगळे सण यायचे, त्यांना ते साजरे करावे लागायचे. And so people living in God, तर गाद मध्ये राहणारी माणसं for them it was very far away. त्यांना हे लांब पडायचं. And they used to take 1 week holiday to just go down to Jerusalem, be there during the festival time, and then come back all the way home. मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की गाद कुळ या यरुशलेमच्या मंदिरापासून लांब राहायचं आणि त्यांना हे लांब पडायचं म्हणून 8 दिवसाची सुट्टी काढून त्यांना हा प्रवास सणांच्या दिवसांमध्ये करायला लागायचा. And so it was not once in a year, but 3 times in a year they had to do it. आणि वर्षातनं एकदा तर सण नव्हता ना, वर्षातनं 3दा त्यांना असं करायला And लागायचं. so it was very difficult for them to cross over all those places and then come to Jerusalem. तर या सगळ्या जागांना त्यांनी क्रॉस करायचं आणि मग यरुशलेमला यायचं. अर्थातच त्यांना अवघड जायचं. And so the people of God complained, गादच्या लोकांनी मग तक्रार केली since it is so far, why don't we do something else? की हे फार लांब पडतं, आपल्याला दुसरा काही पर्याय नाही का हो? Why don't we build an altar here itself? आपण इथेच In God. वेदी बांधून, आपण इथे गादमध्येच वेदी बांधून आराधना करू शकत नाही का? हे फार लांब पडतं, दुसरं ऑप्शन नाही का? And so they said, we will build one altar here. So instead of going to Jerusalem all the way, we can celebrate our Passover and Tabernacles in Gad area only. आणि म्हणून गादचं कुळ म्हटलं की गाद प्रदेशामध्येच आम्ही वेदी बांधू आणि तिथंच आपण आपलं वलांडण आणि मंडपाचा सण सगळे सण साजरे करू. एवढं लांब यरुशलेमच्या मंदिरात जायला नको, हे फार लांब पडतं. But the kings and the judges, when they came to know that this God tribe is raising up an altar, तेव्हाच्या राजांना आणि शास्त्यांना जेव्हा कळलं की गाद नावाचं कुळ त्यांच्याच प्रदेशामध्ये वेदी बांधून हे सगळं करायला पाहत आहे, they rebuked them. तेव्हा त्या राजांनी आणि शास्त्यांनी त्यांना धमकावलं. That don't you know that the law of Moses said there cannot be 2 temples and 2 altars? तुम्हाला कळत नाही का रे की मोशेचं नियमशास्त्र आपल्याला असं सांगतं की 2 मंदिरं असू शकत नाहीत, 2 वेद्या असू शकत नाही. तुम्हाला समजत नाही? So God, the tribe of God said, तर मग त्याला गादचं कुळ म्हणालं, we are so farthest away from Jerusalem. आम्ही यरुशलेमपासून इतके लांब आहोत. We are not having another altar. We are just raising up a memorial here. आम्ही दुसरी वेदी नवीन बांधत नाहीये, असं नाहीये. आम्ही इथे एक स्मारक बांधत That आहोत. the children will not forget what it is to serve God. एक स्मारक बांधत आहोत की आमच्या लेकराबाळांनी विसरू नये की देवाची आराधना, देवाची सेवा म्हणजे काय. And so I want to take this incident and show you मला ही घटना घेऊन तुम्हाला दाखवायचं आहे that how these people, since they were far away, ही माणसं लांब असल्यामुळे they did not want to go to Jerusalem during Passover. या माणसांना तो प्रवास लांब पडायचा, गादच्या कुळातल्या माणसांना, आणि म्हणून त्यांची अशी इच्छा झाली की एवढं लांब आपल्याला जायला नको. And they missed the temple worship. आणि मग मंदिरातली, यरुशलेमेतल्या मंदिरातली आराधना ते चुकवायची. And slowly, हळूहळू they became carnal, हळूहळू मग दैहिक झाले. completely worldly. यरुशलेमेतलं मंदिर सुटलं, मग होणार काय? हळूहळू दैहिक झाले, मग जगिक झाले. And the spiritual atmosphere became more of idolatry. आणि आध्यात्मिक वातावरण वाढत्या प्रमाणात मूर्तीपूजेचं झालं. You know, every monument you raise up, every altar you raise up, there is a spiritual inflow. प्रत्येक वेदीची तुम्ही बांधता, प्रत्येक स्मारक जे तुम्ही बांधता, तिथे काहीतरी आध्यात्मिक देवाणघेवाण असते. But these people neglected God altogether. दळणवळण असतं, पण या लोकांनी मात्र देवाकडं
पूर्णच दुर्लक्ष केलं. That's why when Jesus years later stepped into Gadara, आणि म्हणून येशू जेव्हा वर्षांनंतर गदारा प्रांतात आला, there was this very unusual case. गाद मधलं गदारा, तिथं अनेक वर्षांनंतर येशू आला आणि एक वेगळी विचित्र घटना तिथे पाहायला This मिळाली. man had legions of demons, एक भूतग्रस्त तिथे दिसला, around 2,000 of them. एक भूतग्रस्त दिसला ज्याच्यात अनेक भूत होती, 2000 भूत होती. That is more spirits in one person that Jesus had ever encountered in all the rest of his life. येशूनं उरलेल्या आयुष्यामध्ये कधीच एवढ्या भूतांना एका माणसात टॅकल केलेलं नव्हतं. आता ही घटना अशी आली, हा माणूस असा समोर आला की ज्याला सैतान लागला आणि त्याच्यात 2000 भूत आहेत. In Nazareth he ministered, in Jerusalem he ministered, in Jericho he ministered, but not so many demons in one man. नाझरेत, यरुशलेम, यरीहो सगळीकडे येशूनी सेवा केली, पण असा अंगात येणारा सैतानग्रस्त त्यांनी कुठे पाहिला नव्हता. So the spiritual principle is this. आध्यात्मिक तत्व मागचं हे आहे. Since God was very far away from Jerusalem, गाद प्रदेश यरुशलेमेपासून खूप लांब असल्यामुळे they were far away from the presence of God. हे गाद मधले लोक, हे गाद कुळातले लोक देवाच्या सहवासापासून लांब झाले. Amen. आमेन. And then मग there was one principal God, Zeus. एक मूळ त्यांचा देव झियस, And this Zeus was worshipped by all those Roman people at Gadara. या झियस नावाच्या देवाची पूजा किंवा आराधना या गदारा प्रांतात सगळे करायचे. And this idol was brought by Alexander the Great, ही मूर्ती जी होती देवाची, ती अलेक्झांडर द ग्रेट तिथं घेऊन आलेला. even before Jesus was born. येशूचा जन्मही होण्या अगोदर अलेक्झांडर द ग्रेटनी या देवाची मूर्ती गदारात आणली. And so he brought that into that place, and for a time he stayed there and he died in Babylon. आणि तिथं त्यांनी ही मूर्ती आणली, काही वेळ तिथं ठेवली आणि बाबेलमध्ये हा मग मरण पावला. You know, Alexander the Great ruled only for 33 years. At the young age of 33 he died. अलेक्झांडर द ग्रेट तुम्हाला माहितीये ना, 33 वर्षच त्यांनी राज्य केलं. त्याचं साम्राज्य 33 वर्षाचंच होतं आणि 33व्या जवानीमध्ये तो मरण पावला. So this Zeus god was a Greek god. झियस देव एक हेलेनी किंवा And like- ग्रीक देव. And like Jehovah, Jehovah. this Zeus god also needed a sacrifice. आता या झियस देवालाही अर्पण लागायची. And this Zeus god also needed an animal sacrifice. या झियस देवाला देखील जनावर चढवायला लागायची. Now God's sacrifice was an animal sacrifice brought during Passover. आता देवाला जनावर चढवली जायची वलांडणा दरम्यान. But But- the Zeus god needed pigs as sacrifice. झियस देवाला डुकरं लागायची अर्पणात. So are you understanding what I mean? I'm setting the whole thing before you. कळताना मी काय म्हणतो, तुमच्या समोर मी ताट वाढतो. And so a swine is a very unclean animal in the eyes of the Jews. डुक्कर यहुदी लोकांच्या नजरेमध्ये अस्वच्छ जनावर. Even for Muslims, swine is the most dirtiest of all. मुसलमान माणसं देखील डुकराला अगदी अस्वच्छ जनावर मानतात The जे आहेत. Jews consider the pigs as the worst animal on the face of this earth. आणि यहुदी समाज देखील डुकरांना या भूतलावर असलेला सगळ्यात वाईट प्राणी अस्वच्छ प्राणी मानतात. You know, sometimes people ask me, Pastor, should we eat pigs then? कधी कधी And pork. लोक Not मला pigs, we should say pork. That's a nice sober name. कधी कधी लोक येऊन मला विचारतात, आता करू का ट्रान्सलेशन, डुक्कर खाऊ का? I think so. One day I'm going to speak to you specifically on clean and unclean animals. एके दिवशी बोलावं लागेल बहुतेक मला अस्वच्छ आणि स्वच्छ प्राणी यावर. Like even people eat crabs. जसं लोक खेकडेही खातात. Crab is an unclean creature, you know that? खेकडा अस्वच्छ आणि अशुद्ध प्राणी आहे, माहित होतं? आजवर किती गेले पोटात? काउंटेड एट होम मा. हालेलुया. So now, and so they used to offer swines to their god Zeus. तर आपला जो देव, त्यांचा जो देव झियस देव, त्याला ते डुकरं चढवायचे. And you saw the Jews were rearing pigs there on the other side of Gadara. आणि तुम्ही पहा तिथं त्या गदारा प्रांतात तिथे त्या पैलतीरी यहुदी डुकरांचा कळप राखत होते. Why? का? Because of the temple Zeus. कारण की ते झियसचं मंदिर तिथं, And they could sell it at a high price to the temple. हा धंदा तिथं चालायचा, कारण की या लोकांना डुकरं चढवायला लागायची. So these were raised up by the people there, That the God people. तर तिथली जी माणसं होती ती माणसं डुकरांचा व्यवसाय करायची, डुकरांचा कळप राखायची. And the Jews
cannot touch this unclean animal actually. आता यहुदी माणसं या अशुद्ध प्राण्याला हातही लावू शकत नाही. But पण since it was far away, लांब पडायचं ना. they got indulged in many other activities which was forbidden in the law of God. लांब पडायचं म्हणून देवाच्या नियमशास्त्रामध्ये ज्या काही घटना करायला नको आहेत असं लिहिलेलं तेही ते लोक करायला लागले का आम्हाला लांब पडतं. See? And so you suffer. मग त्रास होतो. लांब पडतं. They त्रास did, होतो. they even forgot that the law forbade them to even have a pig. ते विसरूनच गेले की नियमशास्त्र देवाचा आपल्याला असं सांगत आहे की डुक्कर ठेवायचं नाही कुठेही. But that rearing of pigs became a thriving business. आता डुक्कर ठेवायचं नाही असं नियमशास्त्रात लिहिलेलं आणि हे डुकरं सांभाळतायत, डुकरं पोसतायत घरात. And that's why म्हणून when Jesus came there, येशू जेव्हा तिथे आला the same people of God said, गाद मधली तीच माणसं बोलली. the tribe of God said, गादचं खूळ बोललं, Jesus, we don't want you. येशू तू आम्हाला नको, We don't want you. नको आम्हाला. Leave this place. ही जागा सोडून तू जा. But Jesus healed that demonic man. अरे पण येशूनं त्या भूतग्रस्त माणसाला बरं केलं. But they didn't want him. पण तरी त्यांना येशू नको होता. That's what happens असंच होतं. when you stay away from God. जेव्हा आपण देवापासून लांब राहतो Your passion and your love decreases to such an extent that even rearing of pigs will not seem to you as wrong. त्याला देवावरचं प्रेम आणि देवासाठीचा आवेश आपल्यातनं इतका 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 निघून जातो की हळूहळू आपल्याला डुकरं पोसणंही आवडायला लागतं की जे अलाउड नाहीये. Are you understand people? So समजतं? be fervent in the spirit every day. तर आत्म्यात रोज तत्पर राहा. That's what Paul says. Be fervent in the spirit. असं पॉल म्हटला की आत्म्यात तत्पर राहा. Be on fire every day. रोज आगीवर राहा. Little bit you miss the meetings. थोडंफार सभा चुकवल्या, मीटिंग चुकवली, See what happens. काय होतं बघा. You will start rearing pigs and you will tell me, Pastor, I've got a pig business. तुम्ही घरात डुकरं पोसायला लागाल आणि मला येऊन सांगाल की माझा डुकरांचा व्यवसाय आहे. And it is flourishing, Pastor. माझा डुकरांचा व्यवसाय समृद्ध होत आहे. The farther away you go from God, जेवढं तुम्ही देवापासून लांब जाल the more comfortable the demons become. तेवढी भूत तुमच्या बरोबर कम्फर्टेबली राहायला लागतात. And they play havoc in your life. तेवढं भूतांना तुमच्या बरोबर राहायला आवडायला लागतं आणि भूत आपल्या बरोबर राहायला लागली की जीवनात थैमान आणि गोंधळ. And this man had 2,000 demons in him. आणि या माणसाला तर 2000 भूत लागली होती. You can imagine. म्हणजे कल्पना करा त्याची अवस्था. And these people were from the tribe of God, ही माणसं गादच्या कुळातली, who are आम्ही very कोण? far away from the temple of God. ही माणसं गादच्या कुळातली. आम्ही कोणतं म्हणे ख्रिश्चन, अरे पण देवाच्या मंदिरापासून कोसो लांब. Praise God. हालेलुया. People call themselves Christians, लोक स्वतःला ख्रिश्चन म्हणतात but they are far away from God. पण देवापासून लांब. Some of the churches, they have infighting. काही चर्चेस मध्ये चर्चच्या आतच एवढी भांडणं So असतात. much fighting. चर्चच्या आतच एवढी भांडणं असतात की ते Members among members, pastor against members, मेंबर मध्ये भांडणं, committee पास्टर against a pastor. मेंबर मध्ये भांडणं असतात, मेंबर आणि पास्टर मध्ये भांडणं असतात, कमिटी बोर्ड सगळ्यात भांडणं. They don't know who God is. They don't know who Jesus is. असल्यांना माहितीच नाहीये देव आणि येशू कोण आहे. And so the demons were ruling that part of the Sea of Galilee. तर गालिल समुद्राचा किंवा सरोवराचा हा जो काही प्रांत होता त्या प्रांतावरती भूतांचं राज्य. They didn't want Jesus to step in the land of Gadara. त्यांची इच्छाच नव्हती की गदारा प्रांतात येशूनी पाऊल ठेवावं. The pushing out of Jesus started right from the Sea of Galilee itself. अगदी गालिलच्या समुद्रापासूनच येशूला जणू काही तिथून ढकलून द्यायचं, हाकलून लावायचं काम सुरू झालं. Because the storm broke loose, कारण पहिलं तर वादळ सुटलं. Jesus had to rebuke. येशूला त्या वादळाला धमकायला लागलं. Devil started from the Sea of Galilee itself. आठवतं ना जसं येशू नावेत बसला आणि जाऊ लागला, वादळ भयंकर सुटलं, मग येशूला ते वादळ धमकायला लागलं. See, but in Jerusalem, पण यरुशलेमेत since the temple was there, जिवंत देवाचं मंदिर असल्यामुळे and other tribes had settled close by, आणि बाकीची सगळी कुळं मंदिराच्या जवळच सेटल असल्यामुळे they could come to the temple. ते मंदिरात येऊ शकायचे. The families could visit the temple. परिवार मंदिरात येऊ शकायचे. They could draw nigh to God. देवाजवळ येऊ शकायचे. But the tribe of God, पण गादचं कुळ very far away. एकदम लांब.
And so that brought in a very good excuse for them that we are not able to go to the temple. आणि हे गादच्या कुवाला चांगलं कारण सापडलं की आम्हाला चर्च लांब पडतं. But the Jewish people who settled close by, पण यहुदी माणसं जी मंदिराच्या जवळ सेटल होती, they kept their fire alive, they kept their faith alive. त्यांनी मात्र आपल्यातली अग्नी जळती ठेवली, विश्वास जिवंत ठेवला. And they felt the presence of God in them. आणि देवाचा सहवास त्यांना स्वतःमध्ये जाणवत राहिला. But on the other side, दुसऱ्या बाजूला there was more of occult, बैलतेरी मात्र भूत आणि प्रेत हे सगळं खूप, occult worship, अकल्ट आराधना खूप, sacrificing of animals to gods, अस्वच्छ जनावरांचं देवाला चढणं खूप, and all kinds of unclean animals were seen. आणि सगळी अस्वच्छ जनावरं, अशुद्ध जनावरं तिथं दिसायची. See, Matthew says there were two demonics, but Luke says there is just one. Maybe he's specifying just one for definite purpose for teaching us. मत्तई म्हणतो की 2 सैतानग्रस्त होते, पण लूक म्हणतो 1 सैतानग्रस्त, आणि बहुतेक आपल्याला त्यातून एक शिकवण द्यायला त्यांनी एक हा खास करून उल्लेख केला असावा. And I like it because it was Dr. Luke who is mentioning how the demons can come out. आणि मला हे आवडलं मला हे, कारण की डॉक्टर लूक आपल्याला हे लिहून सांगतायत की भूत कशी निघतात किंवा काढली Otherwise, जातात. normally doctors won't agree with you saying that there are demons around. नाही तर साधारण डॉक्टर कधी याविषयी सहमत करणार नाही. जर आपण त्यांना म्हटलं की डॉक्टर ह्याच्या ना अंगात येते, त्याला भूत लागलंय, तर डॉक्टर यावर कधी सहसा सहमत करत नाही. Amen. ते म्हणतील एक गोळी खा बरं होईल. They will say, no, it's not true. हे 2 गोळी खा रात कवर, He is sick, maybe. तो आजारी असेल. But they will never agree that, unless you, of course, you are a believer. बिलीवर डॉक्टर असतील तर गोष्ट वेगळी आहे, नाहीतर सहजासहजी बाहेरचे डॉक्टर याला काही सहमत करणार नाहीत. आपण जर म्हटलो की यांना भूत लागलंय. Amen. So, what I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे, when people stay away from the presence of God, लोक जेव्हा देवाच्या सहवासापासून लांब 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 राहतात, demons always feel very comfortable in that place. तेव्हा भूतांना तो माणूस आणि त्याचं घर आवडतं. Amen. Amen. Evil spirits start ruling आणि where God's word does not prevail. आणि देवाचं वचन जिथं नाहीये तिथं दुरात्मे यायला लागतात, राहायला लागतात. Where God's word has no prominence, जिथं देवाच्या शब्दाला प्राधान्य नाहीये the devil will start ruling in तिथं those areas. सैतान येऊन राज्य You करायला. should flood your home, you should flood your surroundings with the word of God. तुमचं घर, तुमचा आसपासचा परिसर तुम्ही देवाच्या शब्दांनी भरून काढा. Amen. Amen. Every day, रोज. not just once in Christmas time. कधीतरी एकदा वर्षातनं क्रिसमसला नाही, Every day singing psalms and songs and worshiping God and praising God and hearing the songs of God. रोज स्तोत्र गा, प्रभूची गीतं गा, परमेश्वराचं वचन ऐका, गीत ऐका. Amen. आमेन. Never be आराधना cut करा. off from God. कधीही देवापासून लांब जायचं नाही. That's why Jesus says, abide in me. म्हणून येशू बोलला, माझ्यात राहा, Abide in the wine. माझ्यामध्ये द्राक्ष वेलामध्ये राहा. That means we can stay away from the wine also. याचा अर्थ द्राक्ष वेलापासून आपण लांब राहू शकतो. Yes. म्हणून तो सांगून गेला खास करून की द्राक्ष वेलात राहा, Abide in me, he said. माझ्यात राहा Abide म्हणला, in the wine, he said. द्राक्ष वेलात राहा म्हणला. That means म्हणजे sometimes the branches are naughty, they go away from the wine. कधी कधी फांद्या आणि शाखा जरा नॉटी असतात, खोडकर असतात, मुख्य वेल सोडून पळून जातात. He says, stay put in the wine. पण तो म्हणतो की तू द्राक्ष वेलाला जडून राहा. Then all the sap will enter in you. त्याच्यानंतर मग सगळं जे काही पोषक आहे ते तुझ्यात All the येईल. nutritions will enter into the branch. खत पाणी सगळं फांदीत येईल. Praise the Lord. Amen. Then we can ask God and He will answer us. मग त्यानंतर आपण देवाला मागितलं तर देव आपल्याला देईल. What did the demons say to Jesus there in Gadara? गदारा प्रांतात भूत येशूला काय म्हणाली? Luke 8:28. काळा बरं लूक 8:28. What have I to do with thee, Jesus, thou Son of God Most High? I beseech thee, torment me not. लूकचा 8वा अध्याय त्यातलं 28वा वचन काय सांगत आहे? लूक 8:28. तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध? मी तुला विनंती करतो, मला पिडू The नको. presence of Jesus tormented the evil spirits living inside this man. येशूची उपस्थिती या माणसात राहणाऱ्या भूतांना त्रास द्यायला लागली. Demonic spirits never come in the presence of Jesus. दुरात्मे आणि भूत येशूच्या सहवासात यायला मागत They नाही. will never come when you are filled with the Holy Ghost. जेव्हा आपण पवित्र आत्म्याने भरलेले असतो त्याला कधीच ही भूत आणि हे दुरात्मे फिरकणार नाही. How could they be so comfortable in that place? पण मग त्या जागेमध्ये ती भूत आणि ते दुरात्मे एवढे कसे कम्फर्टेबली Where राहतात? there is no presence of God, the devil will always be comfortable. जिथं देवाचा सहवास नाही, जिथं देवाची उपस्थिती नाही, तिथं सैतान नेहमी आरामात राहतो. So the tribe of God had been infested with people who worshipped
idols. तर गादच्या कुळात आता अशी लोक तयार झाली की जी मूर्ती पूजक बनली. But then we get the prophecy through the mouth of Jacob in Genesis 49 that the God of troop or the God is a troop that will finally overcome. पण मग उत्पत्तीमध्ये याकोबाच्या मुखातनं उत्पत्तीच्या 49व्या अध्यायामध्ये आपल्याला ही भविष्यवाणी ऐकायला मिळते याकोबाद्वारे की गादचं कुळ विजय पावेल, मात करेल. Praise the Lord. Amen. But that time when Jesus went, पण त्यावेळेला जेव्हा येशू तिथं गेला that was the only place where 2,000 demons were there in this one man. ती एकच जागा अशी होती की जिथं 2000 भूत एका माणसात होती. Praise God. Amen. That teaches us a very important principle. यातून एक महत्वाचं तत्व आपल्याला शिकायला If मिळतं. you go away from God, आपण जर देवापासून लांब गेलो, you are opening the door for the devil to enter in. आपण तर सैतानाला दार उघडतोय की ये आणि राहा. Amen. That's why if we draw nigh to God, आणि म्हणून जर आपण देवा जवळ आलो His presence will draw nigh to us. तर देवाची उपस्थिती आपल्या जवळ येईल. So this man, I think so, he had a complete breakdown. तर हा माणूस मला असं वाटतं की टोटली ब्रेकडाऊनला होता. Amen. Amen. I mean, you would send him to a mental hospital. तुम्ही त्याला म्हणजे वेड्यांच्या इस्पितळामध्ये भरती Mental करा. asylum, he would have been sent with 2,000 demons. You can imagine how violent he must have म्हणजे been. 2000 भूत एखाद्या माणसात आहेत तर तो किती हिंसक असेल. त्याला तर वेड्यांच्या इस्पितळातच भरती करायची वेळ. They would have tied his hands and feet. त्याचे हात पाय बांधून ठेवले असतील त्यांनी. Amen. आमेन. Because if one person has so many demons, he can become very, very violent. कारण एका माणसात जर इतकी सारी भूत एका वेळेला राहायला आलेली आहे तर तो फार हिंसक And बनू Bible says he dwelt in tombs. आणि बायबल म्हणतो की तो थडग्यांमध्ये राहायचा. See, म्हणजे स्मशानभूमीत. in tombs, there were cut out थडग्यांमध्ये. stones. In those days, they didn't have थडगी. burial. They थडगी. used to cut in the tombs. थडगी असायची. थडगी तिथं राहायचा. And he used to stay among those tombs. That means among the dead bodies he used to roam. त्या थडग्यांमध्ये राहायचा म्हणजे मृतदेहांमध्ये प्रेतांमध्ये राहायचा. Where he was living. कुठं राहतोय See, he doesn't even realize where he is living. त्याला हेही कळत नाहीये की तो कुठे राहतोय. He was living among the ruins. He was living among the dead. नाशात राहतोय, मेलेल्यांमध्ये राहतोय. पण त्याला नाही कळत आहे ते. He was not living where there was life, but where there was death. जिथे प्रकाश आहे, जिथे जीवन आहे, तिथं तो राहत नव्हता. पण जिथे मरण आहे तिथं राहत होता. He was cutting himself with stones. स्वतःला धोंड्यांनी कापून घेत होता. He was crying day and night दिवस रात्र रडत होता. because the devil had full control over his life. कारण की सैतानाने त्याच्या जीवनाचा पूर्ण ताबा घेतलेला होता. He was not staying around any synagogue, तो कुठल्या सभागृहाच्या का मंदिराच्या आसपास राहत नव्हता. not attending any synagogue. कुठल्याही सभागृहात जात नव्हता, मंदिरात जात नव्हता. Otherwise, he would have got help. Why didn't he get help? Because there might have been some synagogues there. नाही तर त्याला मदत मिळाली असती. पण त्याला मदत का मिळाली नाही. तिथं काय सभागृह आणि मंदिरं नव्हती का. सभागृह सिनेगॉग होते ना. See, his family life must have been broken. त्याचं पारिवारिक जीवन त्यामुळे तुटलं His असेल. relationship with his wife and children may have been broken. बायकोशी मुलांशी असलेलं नातं तुटलं There असेल. was no case written as worse as this man's case. म्हणजे या माणसाच्या प्रकरणासारखं वाईट प्रकरण दुसरं बायबलमध्ये लिहिलेलं नाही. Because tombs show a place that is completely dead. कारण थडगी म्हणजे पूर्णपणे मेलेली जागा. Even today, that place is dead. आजही ती जागा मेलेली आहे. That Gadara we had seen, it is completely dead. ते गदारा जे आम्ही पाहून आलो ते पूर्ण मेलेले आहे आजही. See, why? का. Because God's gospel is not being preached there. कारण देवाचं शुभवर्तमान तिथे गाजवलं जात नाही. तिथं जीवन कुठून यायचं. And Bible says no man could tame him. आणि बायबल म्हणतं की एकही माणूस त्याला शांत करू No शकेना. man could bind him. एकही माणूस त्याला बांधू शकेना, शांत करू शकेना, You know, that word tame is very interesting. आवळू शकेना, टेम करू शकेना. हा टेम शब्द फार उत्सुकमय आहे. See, we don't tame people, we train people, we tame animals. आपण लोकांना कुठे Try to पाळतो. understand. समजून घ्या मी काय म्हणतो. आपण लोकांना पाळत नाही ना, आपण प्राण्यांना पाळतो घरात. We don't tame people, we train people and we tame animals. आपण लोकांना पाळत नाही, आपण लोकांना प्रशिक्षण देतो, जनावरं पाळतो. Amen. Bible doesn't say tame a child in the ways he ought to go. No, train a child. बायबल असं म्हणतं का की लेकराला ज्या मार्गानं तो गेला पाहिजे त्या मार्गात पाळा नाही. ज्या मार्गानं तो गेला पाहिजे त्याचं त्याला प्रशिक्षण द्या, त्याला शिकवा. You don't tame a human being. माणसाला पाळलं जात नाही. You train a human being. माणसाला शिकवलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. Then whom do you tame? मग तुम्ही कुणाला पाळता. You tame a wild animal. जंगली जनावर आपण पाळतो. जंगली जनावरांना आपल्याला पाळायला लागतं. Tame them means you bring Tame. them to the Paal. proper nurture. पाळणं म्हणजे काय की त्यांना घरी आणून त्या परिसरामध्ये त्या वातावरणामध्ये पाळायला लागतं. What does it show? म्हणजे काय. This man had become as worse as a wild animal. हा
माणूस जंगली जनावरासारखा वाईट झाला. That means म्हणजे? a man devoid of God, असा माणूस जो देवापासून लांब, he will look like a creature. तो श्वापदासारखा दिसायला लागेल, He will look like an animal. तो जनावरासारखा दिसायला लागेल. Any man goes far away from God, जो कुठला माणूस देवापासून लांब जातो, his features also will change. त्याचे हावभाव, त्याचं रूप कुरूप होऊ शकतं. You see the terrorists, how they look. आतंकवादी कसे दिसतात? Their face and everything is so different. आतंकवादी हँडसम दिसत नाहीत. आतंकवाद्यांची Demonic तोंड अशी भुताटकी लागलेली दिसतात. Amen. आमेन. Stern, एकदम खडक, wild, एकदम जंगली, almost मोकाट, like an रानटी. animal. They have no feelings. त्यांना भावना नाही, They can kill little children. लागणूक नाही, काही जाणीव नाही, लहान मुलांनाही ठार मारतात. And so this man, हा माणूस they were trying to tame him like an animal. प्रयत्न करत होते सारे त्याला जनावरासारखं पाळायला, अरे त्याच्यावर दोरी टाक रे आणि धर. की जनावरासारखं Like त्याला the, बांध. how you catch this dogs with rabies, like that they were trying to catch. आपण कशी कुत्री धरतो, रेबीज लागलेली कुत्री पकडतो, तसं ह्याला पकडा, याला चेननी बांधा. See, that means म्हणजे he was so far away from God. इतका तो देवापासून लांब गेलेला. Do you learn something? काहीतरी शिकायला मिळतं का? Everything changes when you come close to God. देवाच्या जवळ आपण आलो ना की सगळं बदलतं. आमेन. Amen. आमेन. You look handsome, you look beautiful, देवाच्या जवळ आपण आलो, देवाजवळ राहिलो की आपण छान दिसतो. you are approachable. मग आपण आपल्याशी 4-5 माणसं बोलायला येऊ शकतात अशी, People will come to talk to you. आपल्याकडं 4-5 माणसं बोलायला येऊ शकतात असं आपलं व्यक्तिमत्व देवाच्या जवळ राहिल्यानंतर होतं. Amen. Amen. The nature changes otherwise. स्वभाव बदलतो नाही तर. Amen. आमेन. Nature changes. नाही तर स्वभाव बदलून जातो. We start looking like the devil only. नाही तर मग आपण सैतानासारखेच दिसायला लागतो. Amen. आमेन. But the more closer we come to God, पण जेवढं आपण देवाच्या जास्त जवळ येऊ, you start looking like an angel. तेवढं आपण देवदूतासारखे दिसू. 2-3 times in the Bible, people said to David, your face is like an angel. बायबलमध्ये 2-3 वेळेला लोक दाविदाला म्हणाले की तुमचं मुख देवदूतासारखं दिसत आहे. Praise the Lord. Hallelujah. If any man is in Christ, जर कुठलाही माणूस ख्रिस्तात आहे, he is a new creation. तो नवीन निर्मिती आहे. All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, Behold, पहा all things have become आता new. सर्व गोष्टी नवीन झालेल्या आहेत. Praise the Lord. आमेन. The moment you drift away from the word, ज्या क्षणाला आपण देवाच्या शब्दापासून बघतो, your nature transforms. मग स्वभावच बदलतो आपला, Transforms for the worse. वाईट होतो, वाईट. This man could not be bound. हा माणूस काही बांधू शकला जात He नव्हता. could break the chains. तो साखळ्याही तोडत होता, लोखंडी. Amen. आमेन. That means how strong the devil was in him. म्हणजे त्याला किती स्ट्रॉंग, किती असा दणकट सैतान लागलेला. See, it was not just spiritual chains, even natural chains he was breaking. आध्यात्मिक साख्या नाही, म्हणजे लिटरली साख्या बांधलेल्या लोखंडी त्याही तो तोडायचा. He used to get out of the clutches of people. आणि लोकांच्या हातातनं सुटून पळून जायचा. Amen. You know Samson of the Old Testament, how he used to break chains? जुन्या काळातला शमशोन साख्या कसा तोडायचा He माहिती had आहे? great strength, but that strength was of the Holy Spirit. त्याच्याकडे मोठी शक्ती होती, पण ती पवित्र आत्म्याकडून होती. By the Holy Spirit power, he could lift up the pillar and the posts of the gates. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे शमशोन असे मोठे मोठे स्तंभ, त्या मंदिराचे गेट, स्तंभ, दार उघडून टाकत. And he used to run on top of the hill with those gates, with the pillar. And ते स्तंभ सगळे हातात घेऊन उचलून तिकडे वर टेकडीवर पळून जात होता. Amen. Amen. That was the power of the Holy Spirit. पण हे पवित्र आत्म्याकडचं सामर्थ्य शमशोनाला होतं. But here, इथे- it was the power of the devil. सैतानाचं सामर्थ्य या माणसात होतं. Amen. आमेन. When the Spirit of God used to come upon him, देवाचा आत्मा जेव्हा शमशोनावर यायचा, one day he took 2 foxes, tied their tails and lit it up and threw them into the field. एके दिवशी त्यानं 2 कोल्ह्यांना घेतलं आणि शेपट्या त्यांच्या बांधून त्याला आग लावून सोडून दिलं. Amen. आमेन. All the fields of the Philistines were burnt. फलिस्त्यांची सगळी शेतं जळून राख. One day he found the jawbone of an ass, and एके with दिवशी that त्याला- 1,000 people he killed. एके दिवशी त्याला गाढवाच्या जबड्याचं हाड मिळालं, ते त्यांनी घेतलं आणि त्यांनी 1000 माणसं त्यांनी मारली Praise the Lord. त्या हाडानी. Power, he took up the gates of that place, and then he ran over the hill. त्या जागेचं दार आणि स्तंभ वगैरे सगळं उचलून टेकडीवर धावत जायचा. Amen. That's Amen. the power of the Holy हे Spirit. पवित्र आत्म्यातलं सामर्थ्य शमशोनावर यायचं. But this fellow, हा
He had so much power, but that power was killing him. इतकी शक्ती या माणसात पण होती, पण त्यालाच ठार मारत होती. Amen. Amen. He was becoming weaker and weaker. तो स्वतःच दिवसेंदिवस अशक्त होत चालला. Because the devil wants to manifest. See, he wants to come in you little by little because he wants to manifest himself. कारण सैतानाला स्वतःचं प्रगटीकरण आणि प्रदर्शन करायचं असतं ना, आणि म्हणून त्याला आपल्यामध्ये तुमच्यामध्ये थोडं थोडं करून का होईना जागा हवी असते. The demons wants to have an expression. भूतांना प्रदर्शन करायचं असतं, आपले हाव भाव त्यांना व्यक्त करायचे असतात. See, they don't have any way to express themselves. बाकी भूतांना आणि दुरात्म्यांना दुसरा कुठला मार्ग नाही ना स्वतःचे हावभाव व्यक्त करून दाखवायला. That's why some people say they are of those old times when men sinned, that their spirits were lurking all around. आणि म्हणून ते म्हणतात ना की काही लोक म्हणतात ना की ते त्या जमान्यातले आहेत की ज्या जमान्यामध्ये माणसांनी पाप केलं आणि त्यांचे आत्मे असेच इकडे तिकडे फिरत राहिले. Third point, तिसरा मुद्दा, the blessings that follow. आशीर्वाद जे यातनं येतात. What are the blessings that follow? यातून येणारे आशीर्वाद What are the blessings that flow a person who draws nigh to God? म्हणजे कशातनं येणारे आशीर्वाद? जो माणूस देवाच्या जवळ येतो त्याला मिळणारे आशीर्वाद There are many. अनेक आहेत. You know, time and space will not permit me to say it all. वेळ आणि जागा हे सगळं बोलायला परवानगी But देणार there are नाही. a few things I have already shared in the first point. पण थोड्या गोष्टी मी पहिल्या मुद्द्यात ऑलरेडी But सांगितल्या, I would like to add a few more. पण अजून थोड्या भरीला सांगतो. When you draw nigh to God, आपण जेव्हा देवाच्या जवळ येतो you shall be blessed. आपण आशीर्वादित होऊ. God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. The more you draw nigh to God, the more blessings will come in your जेवढं तू देवाच्या life. जवळ येशील तेवढे आशीर्वाद तुला मिळतील, The quicker you shall be healed, आणि तेवढा पटकन तू बरा होशील, the more you shall be delivered. आणि तेवढं पटकन तुला सुटका मिळेल. Because कारण you are very close to God. तू देवाच्या जवळ आहेस खूप. Anybody who came close to God were always healed. जो कोणी देवाच्या जवळ आला तो नेहमीच बरा झाला. Like for instance, look उदाहरण. at blind Bartimaeus. आंधळा बार्तिमेय, Why did Jesus draw nigh to Jericho? येशू का यरीहोच्या जवळ आला? Why did he pass the way of the blind man? का त्या आंधळ्याच्या त्या रस्त्यावरनं येशू गेला? Because Bartimaeus drew nigh to God in his heart. कारण बार्तिमेय हृदयातून देवाजवळ आला. He called out to Jesus. त्याने येशूला हाक मारली. That shows म्हणजे- his heart was drawn close to God, though he could not see Jesus. आंधळ्याचं हृदय देवाजवळ आलेलं होतं, जरी त्याला डोळ्यांनी येशू दिसत नव्हता तरी. That is how he got his healing. असं त्याला त्याचं आरोग्य मिळालं, Because he shouted out to Jesus, कारण तो येशूचं नाव घेऊन ओरडत Jesus, होता. son of David, येशूला हाक मारत होता, येशू दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करा. That shows मग यावरनं his दिसतं, heart was drawn towards Jesus. यावरनच दिसतं आणि कळतं की त्याचं हृदय येशूच्या जवळ आलेलं होतं. And that's why Jesus stopped. म्हणून येशू थांबला. He stopped. येशू थांबला. Other people rebuked him. बाकीच्यांनी त्याला धमकावलं. But he said, I will draw nigh to Jesus. पण आंधळा म्हणला नाही नाही, मी येशूच्या जवळ जाणार आहे. And that's why Jesus stopped. आणि म्हणून येशू थांबला. When you draw nigh to Jesus, जेव्हा आपण येशूच्या जवळ येतो, he will stop for you. येशू आपल्यासाठी थांबणार. Show some desire towards Jesus. तुझ्याकडनं तू पण थोडी इच्छा दाखव ना की मला येशूच्या जवळ यायचंय. Amen. आमेन. By reading the word, by praising him, वचन वाचून, त्याची स्तुती करून, sitting at his feet, त्याच्या चरणी बसून, just worshiping him. त्याची आराधना फक्त Sometimes करून. you don't need to even ask. कधी कधी मागायची गरज नाही. आमेन. You don't need to आमेन. ask. कधी कधी मागायची गरज नाही. मोठ्या मोठ्या याद्या नको, आराधना कर. Others, here is Jill, please pay my bill. नाही तर इथे आला झील, काय दे माझं बिल. And every time we come with something we want. म्हणजे आपण नेहमी येतो तेव्हा यादी मोठीच असते. छोट्यांवर Sometimes we have to आपलं come भागच to नाही. Jesus and say, Lord, I love you. पण कधी कधी आपण येशूकडे यायचं आणि फक्त म्हणायचं, प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे. Amen. आमेन. But that rarely happens because we have so many troubles that we come to Jesus only for troubles. असं फार थोड्या वेळेला होतं, कारण की आपल्याला एवढे सारे त्रास असतात की आपण ते त्रासच नेहमी येशूकडे घेऊन येतो. But ministry unto the Lord is the first thing in our life. पण आपल्या जीवनामध्ये येशू बापाची सेवा, येशू बापाची आराधना पहिली पाहिजे. Amen. आमेन. First ministry to the Lord. पहिली सेवा देवाची. Just tell him, I love you, Jesus. फक्त त्याला सांगायचं, येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे. आज Amen. काही मागितलं नाही, नाही आज काय नको. The more I come closer to God, जेवढं मी देवाच्या जवळ येतो, I've seen it all these years ह्या सगळ्या गेलेल्या वर्षात मी पाहिलंय. in the course of my so much walk. माझ्या सगळ्या प्रभू बरोबरच्या प्रवासात I'm seeing that I'm more only worshiping him rather than asking him anything. माझ्या लक्षात यायला लागलंय की अलीकडे तर मी जास्त प्रमाणात त्याची आराधनाच करत बसलेला असतो, त्याला मागणं फार कमी असतं माझं.
Because he said, seek first the kingdom of heaven and its righteousness, and everything will be added to आणि you. तो म्हटला ना, आधी तू देवाचं स्वर्गाचं राज्य आणि त्याची धार्मिकता शोध, बाकी सगळ्या गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडेल. आणि त्याच्यावर पण आपण अजून मागतो. हो, It's somewhere something is wrong. म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. When he had said, seek first me तो and the जेव्हा म्हटलेला आहे की पहिलं तू मला शोध. And so there are times you should just come and say, Lord, I have not come to ask you anything. तर कधी कधी असंही देवासमोर यायचं आणि म्हणायचं की आज देवबाप्पा मी तुला काही मागायला आलेलं नाही, I love you. फक्त एवढं म्हणायला आली की माझं तुझ्यावर प्रेम आहे, I just want to sit before you. फक्त तुझ्या समोर बसायचंय बस, I don't want to do anything else. काही करायचं नाही आज देवबाप्पा मला. Today's day is for you. आजचा दिवस तुझा. You know how pleased he will be? देव किती आपल्यावर प्रसन्न होईल. Amen. आमेन. Sometimes I just close my Bible, close everything. I just sit down. I say, Lord, I'm giving this time to you. कधी कधी मी माझं सगळं बंद करतो, बायबलही बंद करतो आणि देवाला म्हणतो, देवबाप्पा येशू, ही वेळ मी तुला देत आहे, Just sit down. फक्त बसा. Thank you, Jesus. धन्यवाद You येशू, are so wonderful. तू किती छान आहे, You are so great. तू किती You are अद्भुत so आहे, loving. किती महान, Just किती talk to प्रेमळ. him. बोला, गप्पा मारा. Praise the Lord. गप्पा मारायला मित्रच पाहिजेत असं काय नाही, मोठा मित्र बसला. And here we see Bartimaeus. इथे आपण पाहतो बार्तिमेय He calls from his whole heart, हृदयापासून हाक मारतो, Jesus, येशू, Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करून जा. Jesus commanded him to be brought to him. येशूनी आज्ञा केली, त्याला माझ्याकडे आणा. And when he came near, आणि जेव्हा तो जवळ आला, Jesus said, what do you want me to येशू बोलला, काय पाहिजे बाबा. do? When you come near, he will ask you, what do you want me to do? आपण येशूच्या जवळ आलो की येशू विचारेल, काय पाहिजे. Amen. Not Amen. from far. लांबून नाही काय, When you come close to him, he will ask, येशूच्या जवळ आलो ना, येशूच आपल्याला विचारेल, काय हवं, what do you want me to do for you? काय पाहिजे बाबा, काय करू. So there are various ways to come close to God. देवाच्या जवळ यायचे मार्ग अनेक आहेत, Amen. वेगवेगळे आहेत. Find it out on your own self. स्वतःहून शोधून काढा. सगळे मी कसे सांगू, तुम्ही Praise शोधा. God. आमेन. And so he said, Lord, I may receive my sight. तर तो म्हटला, प्रभू मला ना डोळे पाहिजे. Jesus said, receive it. येशू म्हटला, घे, Your दे, faith has given it to you. तुझ्या Go. विश्वासाने तुला मिळालं, जा. Amen. हालेलुया. So whenever we come to the Lord, तर जेव्हा केव्हा आपण प्रभूकडे येतो, let us not just be working for the Lord. फक्त प्रभूचं खाम 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 नको, In that work also there should be love for him. कामात पण देवावर प्रेम पाहिजे. See, in the company you can work without love. कंपनीमध्ये प्रेमाशिवाय काम होतं, But in God's kingdom you cannot work without love. देवाच्या राज्यात देवावर प्रेम न करता काम नाही होत. There is no work without love. नाही, देवावर प्रेम न करता देवाचं कसलं काम. Something is wrong. मग तर काहीतरी चुकलेलं आहे. Because it surely is a kiss but a Judas kiss. नाही तर मग म्हणायचं की हा मुका आहे पण येऊदाच आहे, सांभाळा, जपा. त्याला देव आवडत नाही, करतो काय मिनिस्ट्री. हालेलुया. Amen. Judas did not love Jesus. येऊदाचं येशूवर प्रेम नव्हतं, But he was found everywhere with Jesus. पण येशू बरोबर सगळीकडे दिसायचा बाबा, Okay? He was working. काम करत होता. He even kissed Jesus. त्याने येशूला मुकाही दिला, But that kiss was धोक्याचा, very treacherous kiss. फारच फारच धोका. You betray me with a kiss, Jesus said. आणि येशू बोलला, काय मुका देऊन फसवतो. Let us kiss him truly, with true love. खऱ्या प्रेमाने मुका द्या ना. Amen. आमेन. And because where is the heart? It should be upon him and his kingdom. का आपलं हृदय कुठे आहे, त्याच्यावर आणि त्याच्या राज्यावर असायला हवं ना A हृदय. heart should beat for him. आपलं हृदय कुणासाठी धडधडायला हवं, देवासाठी ना. When your heart beats for him, he will draw nigh to you. येशूसाठी हृदय धडधडलं की येशू आपल्या जवळ येईल. See, that is the most important thing in this life. या जीवनात सगळ्यात महत्वाचं हे आहे. Having God close to us. देव आपल्या जवळ पाहिजे. Elijah said, I stand in the presence of God. एलिया म्हटला, मी देवाच्या सहवासात उपस्थितीत उभा राहतो. I stand in the presence of मी God. देवाच्या सहवासात उभा राहतो. How much spiritually he was close to God. किती तो आत्मिकरित्या देवाच्या जवळ असावा I stand in the presence. की मी देवाच्या सहवासात उभा राहतो म्हटला. That's why those 50 soldiers, he said, if I am the man of God, you will all become ash. And they all became ash. म्हणून त्या 50 शिपायांना तो म्हटला, मी जर देवाचा सेवक आहे तर तुम्ही सगळे राख व्हाल, आणि त्यांची राख झाली. He was very close to God. खूप देवाच्या जवळचा When you एलिया. are close to God, तसं जेव्हा आपण देवाच्या जवळ जातो, you have so much authority over so many things. किती सारा अधिकार मिळतो, किती साऱ्या गोष्टींवरचा अधिकार मिळतो. Amen. आमेन. Isaiah 29 verse 13 says, यशा 29 त्यातलं 13 वचन म्हणतं, For as much as this people draw nigh unto me, and with their mouth and with their lips to honor me, but I have removed their heart far from me, and their fear of me is a commandment of men which has been taught them. यशा 29 त्यातलं 13 वचन. आणि प्रभू म्हणतो, कारण हे लोक आपल्या मुखाने माझ्या जवळ येतात व आपल्या ओठांनी माझा मान करतात, परंतु त्यांनी आपले हृदय माझ्यापासून दूर केलेले आहे, आणि ते माझ्याविषयी जी भीती धरतात
ती केवळ मनुष्यांच्या आज्ञेने तोंडपाठ शिकवलेली आहे. See, you draw nigh, he's saying, but your heart is not drawing nigh. तो म्हणतो तुम्ही जवळ येताय पण तुमचं हृदय माझ्यापासून लांब आहे. Praise God. It's very important that the heart is drawn towards हे God. फार महत्वाचं की आपलं हृदय देवाच्या जवळ यायला हवं. Amen. Amen. Even if your presence is far away, your heart should be close to God. आपलं हृदय देवाच्या जवळ सारखं राहिलं पाहिजे. आपली उपस्थिती आपलं शरीर जरी काही वेळ त्याच्यापासून लांब असलं तरी. And when you approach to God, आणि मग जेव्हा आपण देवासमोर सादर होतो don't approach Him with empty words. तेव्हा रिकाम्या उथळ शब्दांची बडबड नको. And let your honor not be just lip service. आणि देवाला दिलेला मान सन्मान ओठांची सेवा नको. Amen. Amen. And the fear of the Lord should not be empty fear. आणि or dread. देवासाठीचं आपलं भय रिकाम नको. लोकांनी आज्ञा केली आहे म्हणून असलेलं नको. But real reverence, खरा मान पाहिजे. holiness. खरी पवित्रता. Amen. आमेन. Heart to heart talk to God. हृदय ते हृदय, हृदयापासून हृदयापर्यंत It देवाशी should बोलायचं. not be pastorने सांगितलं आता बसायला लागेल काय असं नको. करायचं. नाही, हे आता pastor पण काहीतरी नवीन नवीन हो सुचतं त्यांना. असं नको की आता पास्टर म्हटले त्यावेळी काय Amen. पर्याय नाही ना आम्हाला करायलाच लागतं. करू नका. Amen. You should do it because you love Him. देवावर प्रेम आहे म्हणून करा. People say, but I don't know how to develop this love. मग लोक म्हणतात ना आम्हाला माहितीच नाही ना हे प्रेम सगळं कसं विकसित करायचं. Develop your love. It always happens when you sit with somebody. अरे प्रेम विकसित जगातल्या प्रेम कथा कशा विकसित होतात. कुणाच्या सहवासात बसलो की डेव्हलप होते. Amen. If that person goes far away from you, then you lose your love. जर तो व्यक्ती तुझ्यापासून लांब पळून कुठेतरी निघून गेला तर आपल्यातलं प्रेम त्या माणसासाठीच निघून जातं. People say, लांब गेले ना तर प्रेम वाढतं. Who said? लोक असं You म्हणतात. forget. लोक म्हणतात लांब राहण्याने प्रेम वाढतं. ते नाही, लोकांचं नाही, नाही. ते काय खरं नाही. The more closer you come, the love increases. जवळ आल्याने प्रेम वाढतो. लांब Amen. राहिल्याने प्रेम कसलं So वाढतंय. people say, लोक म्हणतात Pastor, how do you love? Why can't we love? भास्कर तुमचं देवावर इतकं कसं काय हो प्रेम आम्हाला कसं हो जमत See, नाही. love doesn't just come automatically. प्रेम असं आपोआप जादूची झडी You आहे have का. to sit with somebody. असं नाही कुणाबरोबर तरी बसलं तर You have प्रेम to hear वाढतं. him. त्याचं Read the ऐकायचं word. वचन वाचायचं Speak to him. बोलायचं Tell him त्याला that you सांगायचं love him. की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. And see how he does what he does to you. मग पाहायचं पहा तो काय काय करतो. He कसं will कसं shower his love upon you that you automatically sense his love. मग तो प्रेमाचा वर्षावच तुझ्यावर करेल आणि तुला जाणवायलाच लागेल की देव बापाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. And it will grow. आणि मग ते प्रेम वाढतं. Love grows when you meet often. सारखं सारखं भेटलं ना तर प्रेम वाढतं विकसित होतं. See, you have an imagination. कल्पना असतात. Your mind has an imagination. तुमच्या मनात कल्पना असतात. See, many times people dread to imagine. अनेक वेळा लोकांना कल्पना करायलाच भीती वाटते. नको मी नको. देवाला कसं मी इमॅजिन करू. You नको. have to imagine. नाही, नाही, That ते- is a gift from God. देवाच्या कल्पना मी कशा करायच्या. नको बाबा भीतीच वाटते. नाही 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 ते देवाकडनं आलेलं दान आहे. देवाच्या कल्पना कर ना. Are you understanding, people? कळतं का मी काय When म्हणतो. David says, I set the Lord always before me, he has set an imagination of the दावीद जेव्हा Lord. म्हटला की मी प्रभूला नित्य माझ्या समोर ठेवलेला आहे याचा अर्थ रोज दाविदाच्या डोक्यात देवाच्या कल्पना Now, असायच्या. he never saw God त्यांनी कुठे in that कधीच sense. त्यानं तसं म्हणायला गेलं तर देवाला कधीच पाहिलं नव्हतं. None of us has seen Jesus. आपल्यातल्याही कोणीच येशूला पाहिलेलं नाही. Neither any of the apostles described how Jesus looked. त्या कुठल्याच प्रेषितांनी आपल्याला वर्णन करून सांगितलेलं नाही की येशू दिसायला असा 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 होता. But we only know he had a beard and all that. आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की त्याला दाढी होती. Because Isaiah said they pulled his beard. कारण यशा म्हणतो की त्यांनी त्याची दाढी खेचली. But we don't know how really he looks. बाकी आपल्याला माहिती नाही येशू कसा दिसायचा. And that's where the Diania should work. आणि तिथं दायनिया म्हणजे कल्पना चित्रात आली पाहिजे. Amen. आमेन. Just imagine him. कल्पना करा ना. And when you imagine him, आणि जेव्हा आपण त्याची कल्पना करतो your love will increase. प्रेम वाढतं. For everyone, Christ will be different. प्रत्येकासाठी मग ख्रिस्त वेगळा होईल. Amen. आमेन. And he will charm you. आणि ख्रिस्त तुम्हाला आकर्षित करून घे मंत्रमुग्ध करेल. Amen. आमेन. Because love is in the eyes of the beholder. कारण पाहणाऱ्याच्या नजरेत प्रेम असतो. And so accordingly, the Lord will come and stand before you in your imagination. पाहणाऱ्याच्या नजरेत प्रेम असतं तर तू ज्या नजरा भरभरून त्याला बघत आहेस तसा प्रभू तुझ्या समोर प्रगट होईल. And because Jesus paved a way for us, he opened that door for us आणि that we could येशूने- meet God. आणि येशूने आपल्यासाठी तो मार्ग तो रस्ता तयार केला उघडा केला की आपण देवाला भेटू शकतो. Hebrews 4:16. इब्री करा 4:16. Let us therefore come boldly unto the throne of grace that we may obtain mercy and find grace to help in time of need. इब्री करास पत्र 4 अध्याय त्यातलं 16वं वचन. तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी
म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. See, look at the people when they approached Jesus, they were so bold. पहा ना लोकांकडे जेव्हा ते येशूकडे आले ते किती धाडसी होते. That sinner who was paralyzed, तो पापी जो लखवा मारलेला, how he gathered 4 of his friends, किती धाडस त्यांनी गोळा केलं. कुठून And he आलं? said, "Come on." 4 मित्र गोळा केले त्यांनी uncovered the rooftop, आणि 4 मित्रांना म्हटला झोई करा, मला त्यात घाला, छप्पर फाडा, खाली सोडा, and send me before Jesus. छप्पर तोडून मला खाली सोडा, I want to come nigh to Jesus. मला येशूच्या जवळ यायचंय. काय धाडस, A desire. काय इच्छा. Oh, they say, people say, oh, he saw Jesus. नाही, लोक म्हणतात त्यांनी येशूला But पाहिलं. David did not see Jesus. दावीदाने येशूला नाही How पाहिलं. could he come so close to मग God? दावीद देवाच्या जवळ इतका How कसा could he आला? become the beloved of मग God? दावीद कसा देवाचा इतका लाडका Your झाला? spirit should be stronger. आत्मा खंबीर पाहिजे. Paul says, I know no more Christ after the flesh, पॉल म्हणतो मला देहात ख्रिस्त ठाऊकच नाही, but after the spirit. आत्म्यातला माहितीये. Say, आमेन. Paul came closer in the spirit to Jesus. पॉल आत्म्यामध्ये येशूच्या जवळ आला. He was not one of the तो apostles. काय प्रेषितांमधला एक नव्हता. He was not moving with Jesus. पॉल काय येशू बरोबर राहिलेला नव्हता. Yet, तरी he could write the Lord's Supper so beautifully as though he was present there. प्रभू भोजनाची सगळी माहिती पॉलने इतकी सुंदर आपल्याला लिहून ठेवली की जणू काही पॉल तिथे उपस्थितच होता, जणू पण नव्हता. Amen. Amen. And look at this paralyzed sinner lying very close to Jesus. Though he was a sinner, he was looking to Jesus. आणि हा लकवा मारलेला पापी पहा येशूच्या किती जवळ आला. जरी पापी लकवा मारलेला पण अगदी येशूला एक टक येशूच्या नजरेत नजर घालून पाहतो. That means म्हणजे you don't need to run away when you sin. You have to come more closer to Jesus when you sin. पाप केल्यानंतर येशूपासून लांब पळून जायची गरज नाही. पाप केल्यानंतर जर उमगलं की माझ्याकडनं पाप झालंय तर येशूच्या जास्त जवळ या. Amen. Amen. We need to draw nigh to Jesus. येशूच्या जवळ जास्त यायला. People say, लोक म्हणतात I'm a sinner. मी पापी I आहे. cannot come close to मी Jesus कसं now. काय येशूच्या जवळ What येणार? will he say? काय म्हणेल येशू? If you go away, you will go completely into the world. आपण जर मागे गेलो, येशूपासून लांब गेलो, आपण तर जगातच जाऊ. With all your follies and weakness, come to Jesus. असू दे, सगळ्या पडण्या धडण्या रडण्या अशक्तपणा सकट येशूकडे. Say, Jesus, I am weak. आणि येशूला म्हणून मोकळा हो की मी अशक्त आहे, Make me strong. मी पुष्कळ अजून उणा आहे, मला खंबीर कर. He will make you strong. येशू तुम्हाला खंबीर He will करेल remove you from all your dirt. आणि तुमच्या सगळ्या घाणीतनं तुम्हाला काढेल. Read the word. वचन वाचा. Bible says reading of the word is like cleansing your body of the water. बायबल म्हणतं वचन वाचणे म्हणजे जणू काही स्वतःचं शरीर पाण्यानं स्वच्छ करणे. Amen. Amen. Your body has to be washed, so the word will wash you completely. तुमचं शरीर धुतलं गेलं पाहिजे. देवाचं शब्द, देवाचं वचन तुम्हाला धुवून काढेल. Amen. Amen. And this sinner came close to Jesus. आणि हा पापी येशूच्या जवळ आला. And he could come to Jesus because till then Jesus had not died. आणि तो येशूच्या जवळ येऊ शकला, इतका जवळ येऊ शकत होता कारण तोवर येशू मेलेला नव्हता. Amen. आमेन. Jesus did not even die for him. तोवर येशू त्याच्यासाठी किंवा मानवजातीसाठी मेलेला नव्हता. But he was the lamb that was slain before the foundation of the world. That's why he could say, sin no more, my son. अहो पण पृथ्वीचा पाया घालण्या अगोदर पासून तो देवाचा पाप हरण करणारा कोकरा म्हणून तर तो त्याला म्हणू शकला आजपासून पुढे पाप परत करू नको. And I think so the sinner must have been saying, have mercy on me, O Lord. आणि तो पापी म्हणत असेल मला असं वाटतं की प्रभू माझ्यावर दया करा. And like the publican, he must have gone home justified. आणि तकाताराप्रमाणे न्याय घेऊन घरी गेला असेल. Amen. आमेन. See, he was healed also. बराई झाला तो. Healed. बराई झाला. पापही धुतलं गेलं, बराई झाला. That means म्हणजे Jesus is really the friend of a sinner. येशू ख्रिस्त खरोखर पाप्यांचा मित्र आहे. What a great joy for us. काय महान आनंद आपल्यासारख्या What a great लोकांसाठी. joy. काय मोठा आनंद आहे In हा. the world, the sinners are not received so easily. जगात पाप्यांना कोणी सहजासहजी स्वीकारत नाही. Nobody will make you to sit next to them. जगामध्ये पाप्यांना कोणी आपल्या शेजारी बसवत नाही. They'll say, oh, he's a sinner, little far away. ते म्हणतील हा पापी आहे, त्याच्यापासून 4 पावलं लांब राहा. Jesus said, come close. येशू म्हटला माझ्या जवळ ये. What a privilege. म्हणजे काय सुदैव What a आहे. privilege. भाग्य भाग्य How much we should draw ourselves to him. सौभाग्य किती आपण येशूच्या जवळ यायला हवं. Amen. आमेन. And so draw nigh to him and he will bless you. तर येशूच्या जवळ तुम्ही या, तो तुम्हाला आशीर्वाद देईल. He wants to see your earnestness. येशूला पाहायचंय की तू किती प्रामाणिक आहे. That's why he's saying, you draw nigh to me. म्हणून येशू म्हटला तू माझ्या जवळ ये. He wants to see your desire, your passion first. येशूला तुझी इच्छा, तुझ्यातला आवेश बघायचा आहे. Amen. आमेन. See, God is passionate. देव आवेशी आहे. See, but he says, I want to see your passion. देव आवेशी आहेच आहे, पण देव म्हणतो मला तुझ्यातला आवेश बघायचा आहे. Amen. तुझ्यात आहे का आवेश माझ्यासाठी काही? Praise God. माझ्यावर प्रेम तुझं आहे का? Like those 2 disciples who walked at the Emmaus road. जसं आमोस रस्त्यावर 2 शिष्य चालत होते. Bible says, बायबल म्हणतं Jesus drew near them. येशू त्यांच्या जवळ आला. Luke 24:15. लूक 24:15. Jesus drew near to them. येशू त्यांच्या जवळ आला. Why? का? Because they were talking about
the incidents of Jesus. कारण ते येशूच्याच घटनांविषयी बोलत होते. See, they were talking about what was happening, how Jesus was put on the cross, and then now they are saying Jesus is not there, he's resurrected. See, they're talking about Jesus. येशूच्याच गप्पा मारत होते की काय काय झालं आणि आता येशू कुठे, आता येशू तिथे नाहीये. See? हे सगळं येशूच बोलत होते. They were talking about the kingdom of God. देवाच्या राज्याचंच बोलत होते. They were reasoning. म्हणजे गप्पा चर्चा चालली होती. See, when you are in deep conversation of Jesus, येशूविषयीच्या गप्पांमध्ये जेव्हा आपण असं बुडून जातो and those things that surround Jesus, आणि ज्या गोष्टी येशूच्या अवतीभोवतीच्या असतात त्या गप्पांमध्ये जेव्हा आपण बुडून जातो when you show interest in the things of Jesus, आणि येशूच्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण रस दाखवतो then he joins you. मग येशू लगेच आपल्या जवळ येतो. Then he joins you. मग येशू येतो आपल्या पार्टीत. But you are talking about some big party you had, some पण problem you आपल्या गप्पा had. इकडच्या तिकडच्या हे बरोबरच नाही. हे असले Why will Jesus say, I'm so interested in hearing what you talk? मग कशाला येशू म्हणेल तू काय बोलतीये ना मला त्याच्यामध्ये खूप रस आहे. He is not interested. त्यात Even the येशूला- angels are not interested what you earn, how much you earn, what clothes you wear, what food you eat. त्यात येशूला आणि देवदूतांनाही काही रस नाही की तू किती कमवतो, किती खातो, किती घालतो, किती घेतले, किती खर्चले. They are not interested in all these या physical things. सगळ्या शारीरिक गोष्टींमध्ये त्यांना काही रस नाही. They are only interested in spiritual things. येशूला, देवबापाला, देवदूतांना आत्मिक गोष्टींमध्ये रस. Praise the Lord. Amen. And so the two disciples, येशूचे दोन शिष्य they drew near into the village, ते आले गावात जवळ. and he made, Bible says, as though he would go further. गावाजवळ आले आणि येशू जणू त्यांच्या पुढे गेला. See, he was acting as though now enough, I don't want to be with your company, I'm moving forward. येशूने जणू अशी कृती करून दाखवली की बस आता मला तुमच्या संगतीत राहायचं नाही, मी पुढे See, he जातो. was acting तो ऍक्टिंग करत as होता, if he wanted to go on ahead. अभिनय करत होता की जणू त्याला पुढे जायचंय. See, and he would have gone also if they had not stopped him. आणि जर त्यांनी येशूला थांबवलं नसतं तर येशू त्यांच्याहून पुढे निघूनही गेला असता. See, but he wanted them to stop him. पण येशूची इच्छा होती की या दोघांनी मला थांबायला हवं. Amen. आमेन. See, he acted, he is going forward. येशूने अभिनय केला की मी आता पुढे चाललो. Not that he didn't want them, असं काही नाही की त्याला ते नको होते, but he wanted to see their desire. पण येशूला बघायचं होतं की ह्यांच्यामध्ये माझ्याविषयीचा रस अजून कायम आहे का, बस एवढा. So he moved forward, पण येशूने थोडा अभिनय करून मी पुढे जातो असं hoping दाखवलं. against hope they will call him. आशेविरुद्ध आशा ठेवून की हे मला हाक मारतील, Oh, let them call me. की त्यांनी मला हाक Let मारावी, them call me. त्यांनी मला हाक मारावी. And then they stopped Jesus. आणि मग त्यांनी येशूला And they थांबवलं said, come आणि म्हटले या ना and eat with us. आणि आमच्या बरोबर जेवा ना. How joyful was Jesus. येशू किती खुश झाला. In the same way, तसंच Jesus will pass you by. येशू तुमच्या बाजूनी जाईल He will go forward. आणि पुढे जाईल He will see whether they are interested in him. आणि बघेल की ह्यांना माझ्यात रस आहे का. And when you say, Jesus, stop, आणि जेव्हा आपण म्हणू येशू थांबा ना, he will be more than delighted. येशूला खूपच आनंद होईल. Amen. आमेन. That desire he wants to see in each one of us. ती इच्छा येशूला आपल्या प्रत्येकात बघायची आहे. He waits for you to respond. येशू वाट बघतो की कधी हे लोक मला He प्रतिसाद waits देतील. for you to take the first few steps. येशू वाट बघतो की कधी पहिली काही पावलं हे लोक उचलतील. Because he wants to bless you, he wants to heal you, he wants to deliver, he wants to understand what you're going through. कारण येशूला समजून घ्यायचंय की तू कुठल्या परिस्थितीतनं जात आहे, तू काय करतोय, काय बोलतोय. But the first steps he wants you to take. पण पहिली पावलं येशूची इच्छा असते की आपण घ्यायची. Amen. आमेन. You have to draw nigh to him. आपण त्याच्या जवळ यायचं. Before he will do anything, he is waiting for you. त्यानं काही करण्या अगोदर तो आपली वाट पाहत आहे. So here he was giving the impression that he was going on further. तर इथं जणू येशूनं अभिनय करून असं दाखवलं की मी तुमच्याहून पुढे जातो. But he stopped when they stopped पण him. जेव्हा ते थांबले तो थांबला. When they showed interest in him, he showed interest in जेव्हा them. त्यांनी दोघांनी येशूमध्ये रस दाखवला, येशूनी त्यांच्यात रस दाखवला. You know, in Mark 6:45, मार्क 6:45 it speaks of Jesus येशूविषयी लिहिलंय. when he made his disciples to go to the other side in the boat. मार्क 6:45 आणि लागलेच त्याने समुदायास निरोप देत असता आपल्या शिष्यांना मचव्यात बसून पलीकडे बैसेदास पुढे जायला लावले. And they were in the boat. आणि ते नावेत होते And they were making the headway very painfully आणि फार दुःखानं ते रस्ता काढत because होते. the wind was against them. म्हणजे दुःखानं कष्टानं रस्ता काढत होते, रस्ता हकारत होते कारण की वादळ सुटलं. And Bible says in the fourth watch, आणि बायबल म्हणतं चौथ्या प्रहरी, very early morning, पहाटे about पहाटे 3 o'clock, चौथ्या प्रहरी पहाटे 3 वाजता Jesus came walking on the sea. येशू पाण्यावर चालत आला. And Bible says he meant to pass by them. आणि बायबल म्हणतं की त्यानं त्यांच्या शेजारून जायचं होतं. See, he meant to pass by them. त्यांच्या शेजारून जाणार होता. And then when they cried out, आणि जेव्हा त्यांनी हाक मारली they said it was a ghost. ते म्हटले भूत आलं, भूत आलं. Jesus said, येशू बोलला hey, it is I, don't be afraid. भूत नाही मी आहे, भिऊ नका, Me bhoot nahi hai. I'm Jesus. मी येशू आहे. See, though they didn't understand him correctly, yet he responded.
त्यांना योग्य रीतीने तो कळला नाही, पण त्यांनी प्रतिसाद दिला. That means he is waiting for one little show of interest from you. योग्य रीतीने त्यांना कळलेलं नव्हतं हे सारं, पण तरी येशूने त्यांना प्रतिसाद दिला, होकार दिला आणि बोलला की मी आहे, भूत नाही. He didn't say, oh, they are calling up ghosts, why should I respond? येशू असं नाही म्हटलं, हे मला भूत मानतायत, त्यांना असं वाटतंय की भूत आलंय, कशाला ना उत्तर द्यायचं. No, but he saw that they saw him. येशूनी हे पाहिलं की त्यांनी मला पाहिलेलं आहे. बस एवढं पाहिलं ना बस झालं. त्यांनी मला एवढं पाहिलं, खूप झालं. See, little interest they showed. थोडा रस दाखवला. Amen. आमेन. And so Jesus said, don't be afraid, it is I. मग येशू बोलला, भिऊ नका, मी आहे. See, and according to Mark, मार्क म्हणतो तसं. Jesus didn't seem to have been planning on getting into the boat. येशूनं काही नावेत यायचा प्लॅन किंवा योजना केलेली नव्हती. John and Matthew do not include all these details. योहान आणि मॅथ्यू The account. हा तपशील घेतच नाही. But why does Mark say that he was passing them by? पण लिहिले बघा, मार्कचा 6वा अध्याय आणि हे 48वा वचन आहे बघा. मग त्याने त्यांना वल्ली मारता मारता थकलेली असे पाहिले, कारण वारा त्यांना तोंडचा होता, म्हणून तो रात्रीच्या 4थ्या प्रहराच्या सुमारास समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला आणि तो त्यांच्या जवळून पुढे जाणार होता. See, was he dissatisfied with some behavior? म्हणजे त्यांच्या काही वर्तणुकीवर तो असमाधानी Or होता was का? he teaching them the lesson? का तो त्यांना धडा शिकवत होता? He was teaching them the तो lesson. त्यांना धडा He शिकवत was teaching our church the lesson. तो आपल्या चर्चला धडा शिकवत That होता unless you draw nigh to me, की जर तुम्ही माझ्या जवळ येत नाही, I will not draw nigh to you. मी तुमच्या जवळ येणार नाही. And Bible says they cried out. आणि बायबल म्हणतं ते ओरडले. Did they cry out to Jesus? त्यांनी येशूचा धावा केला I का? don't know. मला माहित नाही. I suppose they must have cried out to God. ते ओरडू लागले. त्यांनी देवाचा धावा कदाचित केला Or असेल maybe they cried out to Jesus. किंवा त्यांनी येशूचा धावा केला असेल, Because माहित it नाही. seemed as though Jesus wanted to pass them by. कारण असं वाटतं की येशूला त्यांच्या बाजूनी जायचं होतं, But their state of distress caused him to reconsider. पण त्यांच्या व्याकुळ परिस्थितीनं येशूला फेरविचार करायला लावला. See, some people say he was just trying to pass by because he was not interested in them. काही He लोकं- wanted to do his own work. काही लोक म्हणतात तो त्यांच्या जवळनं निघून जाणार होता, कारण की त्याला त्यांच्यामध्ये काही रस नव्हता, त्याला फक्त आपलं काम करायचं होतं. No, नाही, he wanted to go pass by. Otherwise, he would have gone hidingly. त्याला त्यांच्या बाजूनी जायचं होतं आणि मग तो लपून गेला असता ना. There was so much space, जर येशूला त्यांच्यामध्ये रस नसता तर जागा तर खूप मोठी असती. 7 kilometers wide, 7 Sea of किलोमीटर Galilee. 7 किलोमीटर रुंद गाली समुद्र. He could have gone far away from them. लांबून लपून गेला असता. Why जवळ go next to their boat only? का त्यांच्या नावेजवळनं गेला? And that also next to the boat and going further. ते पण नावेजवळून पुढे. Some meaning has to be there. काहीतरी अर्थ असायला हवा ना. People say, no, he had finished praying on the mountain, so he wanted to just cross the other side easily, so he was walking on the water. लोक म्हणताना काय म्हणतात की नाही, तो डोंगरावर प्रार्थना करून त्याची झालेली होती, मग डोंगरावरनं खाली आला, गालिलाच्या समुद्रावरनं, मग त्यांनी ठरवलं समुद्रावर चालूनच जाऊ. Then he had to go far away. मग त्याला लांबून जायला हवं होतं. The river was not narrow, but 5 feet or something. अरुंद नव्हती, रुंद होती. It was broad. रुंद होती. But Jesus walked and he walked next to the boat only. येशू चालला नावेच्या शेजारनं. काही पॉइंट तर असायला हवा, म्हणून चालला असेल ना. का उगीच And see him walking coolly, not even saying hi to them, शांतपणे चालत आहे, हाय बाय काही नाही. just walking on the water शांतपणे पाण्यावर चाललेला येशू and going further. पुढे निघाला. And then they said, this is a ghost. आणि ते म्हटले भूत चाललं. Jesus said, येशू बोलला, don't be afraid, it is I. भिऊ नका, भूत नाही, मी आहे, I. मी आहे, मी. Some interest. काहीतरी रस, Amen. काहीतरी इंटरेस्ट त्यांनी दाखवला. And he saw that they were struggling. आणि येशूनी पाहिलं फार झटतायत. They were struggling. जाम अवघड झालेलं आहे सगळं. When you struggle in your life, तसं जीवनात जेव्हा सगळं आपलं जाम अवघड होतं, Jesus comes. येशू येतो. But he will still not come close to you. पण तरी येशू तुमच्या जवळ नाही येणार. He will wait for your response. वाट बघेल, बघू हा काय म्हणतो. In their trouble, whether they call me. बघू हे त्रासात मला हाक मारतात का. See? यांना त्रासात तरी मी आठवतो का बघू. People say, लोक म्हणतात, त्याला काय कळत दिसत नाही का? अरे त्याला तुला दिसतं का नाही, त्याला दिसत नाही का. माझा फेर प्रश्न, तुला दिसतं का. हालेलुया. See, that is the principle of God. That is the way he works. हे देवाचं तत्व आहे. देव अशीच कामं करतो. Amen. आमेन. People say, no, he was developing their faith. So, that's why he didn't want to help them. लोक म्हणतात नाही, येशूला त्यांचा विश्वास विकसित करायचा होता, म्हणून येशूने त्यांना मदत केली नाही. If he was developing their faith to
try on their own in the storm, he would have been going very far away then. मग तर येशू लांबूनच गेला असताना त्यांच्या अगदी लांबून गेला असता. जर येशूची अशी इच्छा होती की त्या वादात त्यांनी स्वतः विश्वास ठेवून त्यांचा विश्वास विकसित करायचा आहे मला, तर येशू लांबून गेला So असता. there is only one answer. तर उत्तर एकच आहे, He was passing by तो जवळून गेला so that they would call him for help. की यांनी येशूला मदतीसाठी हाक मारावी. Amen. Amen. And when he said, "It is I," आणि जेव्हा येशू म्हटला मी आहे, Jesus was Yeshu. taken in the boat. येशूला नावेत घेण्यात आलं. Bible says, बायबल म्हणते immediately it was on the seashore. आणि लगेच नाव किनारी. Immediately. लगेच लगेच म्हणजे काय? लगेच It just I don't know how it flew away or what. I don't येशू नावेत आला आणि नाव किनारी कशी उडून आली काय मला काही माहित नाही. Trouble is gone. त्रास गेला, The wind could not do anything. वारा काही करू शकला नाही. What does it show? अर्थ काय? Drawing nigh to God, देवाजवळ येणे, responding to Him, देवाला प्रतिसाद देणे, responding to His love, त्याच्या प्रेमाला showing a प्रतिसाद desire देणे, towards Him. इच्छा दाखवणे. In your troubles, त्रासांमध्ये first person you have to talk to is Jesus. प्रथम व्यक्ती ज्याच्याशी तुम्ही बोलायचं म्हणजे येशू. आमेन. First person. त्रास झाला येशूला सांग. Before meeting the doctor, also talk to Jesus. डॉक्टरांना भेटा अगोदर येशूला भेट. That means if they had not cried out, Jesus would have passed them by and then they would have been struggling the whole morning and evening. याचा अर्थ त्यांनी जर ओरड केली नसती आणि हाक मारली नसती तर येशू त्यांच्या बाजूनी निघून गेला असता आणि हे पहाटेपासून रात्रीपर्यंत झटत बसले असते. Divine help does not come where there is human help and confidence in human help. मानवी मदतीवर जोवर एखाद्याचा विश्वास असतो तोवर दैवी मदत येत नाही, रादर येऊ शकत नाही. He who sits and waits upon God to help, no help will come. जो देवाचरणी वाट बघत आहे, बसून आहे मदतीसाठी, But does not call to him for help, he पण will not हाक help. मारत नाहीये देवाला असं म्हणून की तू मला मदत कर, त्याला मदत येणार नाही देवाकडनं. Amen. Amen. It's always a blessing when Jesus draws close to you. येशू जेव्हा आपल्या जवळ येतो तेव्हा नेहमीच आपल्यासाठी तो आशीर्वाद असतो. Everything depends on your desire, सगळं तुझ्या इच्छेवर आहे. on your first step, तुझं पहिलं पाऊल, on your likes and your dislikes. तुला काय आवडतं, तुला काय आवडत नाही, It depends on your honoring him. तुझी आवड नावड, तुझा त्याच्यासाठी असलेला मान. See, that's why he says, those who honor me, I म्हणून will तो honor म्हटला them. जे माझा मान करतील त्यांचा मी It मान करेन. all starts with us. You cannot blame God for सगळं- anything that happens in your life which is not proper. जे काही तुझ्या जीवनात बरोबर नाही असं तुला वाटतंय त्याविषयी तू देवाला दोष देऊ शकत नाही. Amen. सगळी सुरुवात तुझ्यापासून झालेली आहे. Amen. It has to start. तुझ्यापासून, It has to start from us. आपल्यापासूनच सुरुवात होते. He wants to see how desperate you are for him. देवाला बघायचंय की तुला देव किती हवाय. Amen. Amen. If you are a desperado, then he will move towards you. जर तुम्ही व्याकुळतेनं त्याची ओरड करून त्याला मदत मागितली तो तुमच्याकडे येईल. When he sees that you are panting only after him, जेव्हा तो बघतो, जेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा तर माझ्यासाठी फार भुकेला ताणलेला आहे, then he will draw nigh to मग तो you. जवळ येईल. Amen. Amen. When he sees you are celebrating the breaking of bread, जेव्हा तो बघेल की तू प्रभू भोजन घेत आहे, साजरं करत आहे, you are honoring him. तू त्याचा मान करत You आहे. know, breaking of bread is such an honor. प्रभू भोजन किती मोठा मान आहे. You are showing him that you are one with him in communion. प्रभू भोजनात तुम्ही त्याला दाखवताय की मी सहभागीतेत तुझ्याशी समरूप एकरूप आहे. David said दावीद बोलला in Psalm 73 verse 28, स्तोत्र 73:28. it is good for me to draw near to हालेलुया. God. आमेन. स्तोत्र 73 त्यातलं 28वं वचन आपण वाचू. दावीद बोललेला आहे, परंतु देवाजवळ येणे मला उत्तम आहे. Say that. It is good for me to draw nigh to God. देवाजवळ येणं मी माझ्यासाठी चांगलं आहे. I've seen some people come running for the meeting. मी बघतो ना काही लोक मीटिंगला धावत येतात. If it looks so wonderful for me, how much wonderful it will look in the eyes of God. काही लोकांना मीटिंगला धावत येताना बघून जर मला एवढा आनंद होतो तर देवाला किती होईल. When your feet turns towards the temple itself, God would be excited. तुमची पावलं मंदिराकडे वळली की देव खुश. How best it looks when your feet turns towards the temple. तुमची पावलं जेव्हा मंदिराच्या दिशेने वळतात किती छान दिसतात. Amen. आमेन. In Psalm 119 verse 60, स्तोत्र 119 60. David says, I made haste and delayed not to keep thy commandments. हालेलुया. तुझ्या आज्ञा पाळायला मी त्वरा केली, विलंब लावला नाही. दावीद म्हणतो स्तोत्र 119 60. Praise the Lord. You draw close to him,
He will guide you, He will lead you, He will let you know through the dreams and visions. तुम्ही त्याच्या जवळ या, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, तो तुमच्याशी बोलेल, स्वप्नाद्वारे बोलेल, दृष्टांताद्वारे बोलेल. त्याच्या आज्ञा जरा घाईघाईने पाळा. Bible says in Isaiah 5:19, यशाया 5:19, let the counsel of the Holy One of Israel draw nigh and come that we may know it. यशाया 5 अध्याय त्यातलं 19 वचन. जे म्हणतात की आम्ही पाहावे म्हणून तो आपले काम लवकर आटपो आणि आम्ही जाणावे म्हणून इस्रायलाच्या पवित्राचा संकल्प लवकर घडून येऊ. Psalm 31:24. स्तोत्र 31:24. Be of good courage, and He shall strengthen your heart, all you that hope in the Lord. स्तोत्र 31:24. अहो यहोवाची आशा धरणाऱ्या सर्वांनो, तुम्ही सबल व्हा आणि तुमचे हृदय धैर्य धरो. See, it starts with you. सुरुवात तुझ्यापासूनच. Blessing starts with you. आशीर्वाद तुझ्यापासून सुरू होतात. You show interest तू इंटरेस्ट दाखव. in God and in His word, in His देवा- work. He will show interest in you. देवाच्या and your शब्दात, work. देवाच्या कार्यात देव मग तुझ्याविषयीनं इंटरेस्ट दाखवेल. Amen. आमेन. Psalm 33:18. स्तोत्र 33:18. Behold, the eye of the Lord is upon them that fear Him, upon them that hope in His mercy. पहा, जे यहोवाला भीतात, जे त्याच्या प्रेम दयेची आशा धरतात, त्यांच्यावर परमेश्वराची दृष्टी आहे. See, everything depends on us. सगळं आपल्यावर अवलंबून आहे. Everything begins with us. सगळ्याची सुरुवात आपल्यापासून होते. What did Boaz tell Ruth? बोआज रूथला काय बोलला? In Ruth 2:12, रूथ 2:12. the Lord recompense thy work, and a full reward be given to you, because you have come under the wings of God. तू देवाच्या पंखांखाली आलेली असल्यामुळे देव त्याचं तुला संपूर्ण फळ आणि परतफेड देवो. Why was she blessed? Because का? she drew nigh to God. का ती आशीर्वादित झाली? कारण ती देवाच्या जवळ आली. Because she was different from Orpah. कारण की ती उर्फापासून वेगळी Because निघाली. she said, I will not go back home. कारण ती म्हटली मी माहेरी नाही जाणार. She said, your God shall be my God. ती म्हटली तुझा देव तो माझा देव. Your people shall be my people. तुझी माणसं ती आता माझी माणसं. Believers shall be my people. बिलीवर माणसं माझी माणसं. I will stay with believers. मी बिलीवर लोकांमध्ये राहील. I will die with believers. मी बिलीवर लोकांबरोबर मरी. Their home shall be my home. त्यांचं घर माझं घर. Did you see that? बघा. Amen. आमेन. That is the way she drew nigh to the heart of God. असं आपण देवाच्या हृदयाजवळ यायला हवं. Amen. आमेन. The whole night she stayed at the feet of Boaz. संपूर्ण रात्र ती बोआजच्या चरणी होती. And when he said, who are you? आणि जेव्हा तो म्हटला तू कोण? She said, I am your handmaid. ती म्हटली मी तुमच्या हातची दासी. You are my near relative. तुम्ही माझे जवळचे नातेवाईक. So spread your garment over me. तुमचा झगा माझ्यावर In पसरा. other words, I want to come under your cover. याचा अर्थ मला तुमच्या आवरणाखाली घ्या, मला तुमच्या आवरणाखाली यायचंय. I'm drawn towards you. मी तुमच्याकडे खेचून आलेली आहे. And then Boaz said, मग बोआज बोलला if that is the case, असं जर आहे then I'll get married to you. मी तुझ्याशी लग्न करीन. Because he was an old man, he cannot put a proposal first to a young woman. कारण बोआज वृद्ध माणूस होता, तो मागणी नाही घालू शकत Amen. लग्नाची. I'll talk on this message once. हा संदेश मी एकदा घेईन. But पण Boaz did not take the first step. बोआजाने पहिलं पाऊल See, घेतलं नाही. Boaz speaks about Jesus. बोआज म्हणजे येशू. Ruth speaks about us. रूथ म्हणजे आपण. Ruth had to show interest in Boaz. रूथनी बोआजामध्ये उत्सुकता दाखवायला हवी. Ruth has to go to the field of Boaz. रूथनी बोआजच्या शेतात जायला हवं. Ruth has to come under the covering of Boaz. रूथनी बोआजच्या आवरणाखाली यायला हवं. Then Boaz said, मग बोआज बोलला okay, I will ठीक get आहे, married. मी तुझ्याशी लग्न करीन. It's always us first. पहिलं नेहमी मीच. Never blame God if things are not working for you. जर तुझ्या जीवनात गोष्टी तुला हव्या तशा घडत नाहीत तर देवाला दोष देऊ नको. Now, didn't Boaz find any other beautiful girl in the whole of Bethlehem? काय बोआजाला अख्ख्या बेथलेहेम गावात कोणी दुसरी चांगली सुंदर मुलगी मिळाली नाही? Here is a widow. ही तर विधवा आहे. She was a widow. दुसरी नाही मिळाली, ही तर विधवा आहे. There were beautiful other young maidens there. आहेत दुसऱ्या सुंदर कुमारिका. Why should he propose to a widow? का मग विधवेला मागणी? Was she a Bethlehemite? No. ती काय बेथलेहेम गावातली होती नाही, She was a Moabite, तर मोआब गावातली a होती. Gentile lady. परराष्ट्रीय, परकी, विदर्भी. A woman was married, her husband died. लग्न झालेली, पती वारलेली. Amen. Yet Boaz left thousands of Bethlehemite girls and got married to a Gentile तरी widow. बोआजाने हजारो बेथलेहेम मधल्या मुली सोडून, कुमारिका मुली सोडून हिच्याशी विवाह केला. Why? का केला? She was the only one who drew nigh to Boaz. ती एकटीच बोआजच्या जवळ आली म्हणून. In the same way, तसंच Jesus is waiting येशू वाट for बघतोय that one person who will draw close to me. की कोण आहे तो
कोण आहे ती माझ्या जवळ येईल? आमेन. Amen. Who will come close to me? कोण माझ्या जवळ यायला तयार आहे? And those who come close to me, जे माझ्या जवळ येतील I will take them in my fold. त्यांना मी माझ्या कळपात घेईन. Praise the Lord. Amen. We will end up. इथे मी हा विषय संपवतो. Thank you, Lord. Thank you, Jesus. Lord, you taught us today that we should first take that step प्रभू, to come close to you. तू आम्हाला आज शिकवलंस की आम्ही पहिलं पाऊल उचलायला हवं तुझ्या जवळ यायला. You will not take the first step. तू नाही पहिलं पाऊल उचलणार, We have to take the first step. आम्हीच पहिलं पाऊल उचलायला हवं. We have to show interest in you. आम्ही तुझ्यात रस दाखवायला हवा. Then you will show interest in us. मग तू आमच्यात रस दाखवशील. We have to be passionate about you. आम्ही तुझ्याविषयी आवेशी पाहिजे. Then you shall be passionate about us. मग तू आमच्याविषयी आवेशी होशील. You said, draw nigh to me. तू म्हटला माझ्या जवळ ये. You draw nigh to me, he तू said. माझ्या जवळ ये म्हटला. Then I will draw nigh to you. मग मी तुझ्या जवळ येईल. Not that he saying that our love is greater than his love. असं तो म्हणत नाहीये. त्याचं म्हणणं असं नाहीये की आपलं प्रेम त्याच्या प्रेमापेक्षा महान आहे. He is just seeing how passionate you are for him. तो बघतोय की तुझ्यात त्याच्यासाठी किती आवेश आहे. Amen. धन्यवाद. That's how I started the ministry. मी सेवा अशीच सुरू केली. I drew very close to him. मी खूप देवाच्या जवळ आलो. I used to spend hours with him मी तासोनतास त्याच्या सहवासात घालवले to know him, त्याला जाणायला, that I may know him and the power of his resurrection. की मी त्याला जाणावे, त्याच्या पुनरुत्थानातले सामर्थ्य मला कळावे. Draw nigh to him, people. देवाजवळ या लोकांनो, Spend some quality time with जरा him. चांगली वेळ देवाच्या सहवासात घालवा. Whatever you do, तुम्ही जे काही करता keep on talking to him प्रभूशी बोलत राहा and see how he will keep on delivering you. आणि पहा तो तुम्हाला कशी सुटका He देत will राहील, keep on blessing you. तुम्हाला कसा आशीर्वाद देत राहील. Blessing is not a big thing for God. आशीर्वाद काही देवासाठी मोठं काम नाही. It's a big thing for us. आपल्याला असं वाटतं आशीर्वाद किती मोठं काम. See, for him it is not. देवाला आशीर्वाद म्हणजे काय मोठं काम नाही. Deliverance is not a big thing. सुटका म्हणजे काही देवाला मोठं काम नाही. Blessing is not a big thing. आशीर्वाद काय देवाला मोठं काम नाही. It's all small, minor things. हे सगळं देवासाठी लहान सहान काम आहे. He wants to do more than that. त्याला त्याहूनही जास्त आपल्या जीवनात करायचंय. He is waiting for each one of us. तो आपल्या प्रत्येकाची वाट बघत आहे. Waiting every day. रोज वाट He बघत said, आहे. I have opened my arms wide तो म्हणतो माझे हात मी पसरलेले आहेत. and I'm waiting for you. मी वाट बघत आहे तुझी. When you will come to me. तू कधी माझ्याकडे येणार आहेस? When you will come to me. तू कधी माझ्याकडे येणार आहेस? You come to me. तू माझ्याकडे ये. All you are labor and heavy laden, you come to me. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या. If you seek me early, you will find me. तुम्ही लवकर मला शोधलं तर मी लवकर तुम्हाला सापडीन. Seek the Lord while he may be found. जोवर प्रभू सापडत आहे त्याला शोधा. See, it's all on us. The whole Bible, if you read, it only says something has to be done from our side first हे before God सगळं moves. सगळं आपल्यावर आहे. जे काही बायबलमध्ये लिहिलेलं आहे ना, त्यामध्ये प्रथम पहिले आपणच, पहिला आपणच, पहिले तुम्हीच, तूच. You have- आपल्याकडनं सुरुवात झाली पाहिजे. That is the way blessings flow forth. अशा रीतीनं आशीर्वाद वाहतात. I want to draw nigh to तुझ्या जवळ यायचंय मला. every day. रोज तुझ्या जवळ यायचंय I want मला. to talk to you, Lord. मला तुझ्याशी I want to बोलायचंय. meet you, Lord. मला तुला भेटायचंय. I want to show you my love, Lord. मला तुला दाखवायचंय माझं तुझ्यावर प्रेम I आहे. really love you, माझं Jesus. खरोखर तुझ्यावर प्रेम I आहे. love you. मी तुझ्यावर प्रेम करते. हो दे बाप्पा, I love you, Lord. तुझ्यावर प्रेम करते प्रभू. तुझ्यावर प्रेम करते येशू. तुझ्यावर प्रेम करते स्वामी राजा. Thank you, Jesus. धन्यवाद देते तुला. Thank you, Lord Jesus. वेदी बांधते धन्यवादांची, उपकारांची. My heart is panting for you, माझं Lord. हृदय तुझ्यासाठी हाफत. See, he's drawing close to you. पाहतो तुझ्या जवळ येतोय. A little interest from your side तुझ्या बाजूनं थोडा रस, draws God close to you. की लगेच देव तुझ्या जवळ येतो. And you can never imagine what glorious things happen when he draws close to you. आणि देव तुझ्या जवळ आला ना, की काय वैभवशाली कार्य होतं तुला अजून कल्पना नाही राजा. It is so wonderful. खूप अद्भुत, It's so peaceful. खूप शांतिमय, It's so joyful. खूप आनंदमय, So encouraging. खूप उत्सुकमय, प्रोत्साहन Things देणारं, start happening as yet had never happened before. उत्तेजन देणारं, कधी झालं नाही असं काहीतरी होईल. What strength
flows in us. काय शक्ती वाहते मग What आपल्या, power flows in us. काय सामर्थ्य वाहतं मग आपल्या, What confidence is built up. काय विश्वास वाढतो मग, Things start rolling. आणि गोष्टी व्हायला लागतात, It starts happening. घडायला लागतात. No difficult thing. काही अवघड जात नाही, Nothing is difficult. काही अवघड राहतच नाही, Nothing is difficult. कारण काही अवघड नाहीच आहे जर देव जवळ आहे. Forget about others. बाकीच्यांचं सोड, It is you and your God. तू आणि तुझा देव. दुसऱ्यांचं आपल्याला करायचं काय, I'm not bothered about others. मला काय पडलेलं नाही, दुसऱ्यांची काय मतं, कोण काय म्हणतं आणि कोण काय नाही. ज्याला जे म्हणायचं ते म्हणू. I want to draw close to you, Lord. मला तुझ्या जवळ यायचं प्रभू. No matter how busy I am, मी किती कामात गुंग असू दे, first place will always belong to you. पहिली जागा नेहमी तुझी, पहिला मान तुझा. Lord, प्रभू, as they have drawn close to you in their heart, जसे सारे लोक हृदयानं तुझ्या जवळ आले आहेत, bless them now. आता त्यांना आशीर्वाद दे. Bless each and every one. प्रत्येकाला आशीर्वाद दे. Open the gates of heaven. स्वर्गाचं दार उघड, Pour down your blessings upon their त्यांच्यावर lives. आशीर्वाद होत. Let your healing also take place. तुझं आरोग्यही घडू दे. Show it to them. त्यांना दाखव Their little interest त्यांचा थोडा इंटरेस्ट, has opened the door of blessing and healing for them. त्यांच्याकडच्या थोड्या इंटरेस्टनी काय झालं, आशीर्वादाचं आणि सुटकेचं दार उघडलं. Do it, Lord. कर प्रभू, For my sake, do it. माझ्या खातर कर, That they will know की त्यांना कळावं that this word has come from you. हे वचन तुझ्याकडून आलंय. Thank you, Lord. धन्यवाद देवा, Thank you, Father. धन्यवाद. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Something is waiting for you. काहीतरी तुमची वाट पाहत आहे. Live in anticipation. कृतज्ञतेनं राहा. Live in anticipation. Something is Word. coming to your reach. काहीतरी तुम्हाला मिळणार आहे, त्याची वाट बघत राहा. Accept it. ते स्वीकारा. Praise God. देवाला धन्यवाद.